गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? कशी आहे आजची मॉर्निंग तुमची? सांगा चॅट बॉक्स मध्ये. एक्सायटेड आहे? एनर्जेटिक आहे? व्हेरी एक्सायटेड. ओके. एकदा कन्फर्म करा, माझा आवाज सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोय, क्लिअर येतोय? येस करा चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी. फिलिंग एक्सायटेड. वाव रेणुका मॅम. येस. माझा आवाज पण सगळ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचतोय. ओके. ज्याला माझा आवाज येत नसेल त्याने व्यवस्थित सेटिंग बघून घ्या. ओके. नेटवर्क मध्ये राहा आणि माझ्या आवाजाचा एन्जॉय घ्या. येस. मला सांगा, असं कोणी आहे की इथं तो प्रैक्टिस करत नहीं असं? है क्या कोई? ऐसा कोई है जो प्रैक्टिस कर नहीं रहा, 2 सेशन होने के बाद भी? ज्याने त्याची जर्नी स्टार्ट केली नाही अजून, असं कोणी आहे का? कळवा चॅट बॉक्स मध्ये. ओके. ओके. खूप सारे प्रॉब्लेम असू शकतात. ओके. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट स्टार्ट नाही केली तर त्याची एंडिंग कशी होईल? बरोबर. कोणतीही गोष्ट सगळ्यात हार्डेस्ट थिंग असते ना स्टार्ट करणं. ओके. खूप सारे प्रॉब्लेम असतील, कोणाला टाइम भेटत नसेल, कोणी टीचर असतील स्कूलच्या वेळेमध्ये भेटणार नाही टाइम, कोणाला नोकरीचा वेळ त्या मार्केटच्या टायमिंग मध्ये असेल, ऑफिसचा वेळ असेल तर भेटणार नाही. बट ऍटलिस्ट 5 मिनिटं तर काढू नाही शकत का तुम्ही? 5 मिनिट. ओके. आता ऑफिसेसमध्ये तर कम्प्युटर तर सगळ्यांकडे असतात, बरोबर. ऑफिसचा मोबाईल पण असतो, कधी कधी स्वतःचा मोबाईल पण अलाउड असतो. तुम्ही 5 मिनिटं, लंच ब्रेक तर होतो दुपारी एक एक तास होतो ना, त्याच्यात जमू नाही शकत का? मी पहिल्या सेशन पासून सांगत आलेलो आहे, प्रत्येकाने प्रॅक्टिस केलीच पाहिजे. आता का सांगतोय? माझा फायदा आहे त्यात. माझ्याकडे जेवढेही लोक असतात ना सगळे बिगिनर असतात. ओके. बिगिनर लोकांची जर्नी माझ्या डोळ्याने पाहिलेली मी. ओके. कशी त्यांची जर्नी फुलफिल करतात ते. तिथे एकच गोष्ट असते ती म्हणजे प्रॅक्टिस. ती प्रॅक्टिस करणार नाही, कुठेही जाणार नाही, जिथे आहेत तिथंच राहणार. डन. ज्याने प्रॅक्टिस केलेली नाही त्याने प्रॅक्टिस करा आणि मला स्क्रीनशॉट टाका. ओके. कसंही करा, मला नाही माहिती. 5 मिनिट काढा, 10 मिनिटं काढा, पण प्रॅक्टिस करा. घेतलंय ना ऍडमिशन, इच्छा आहे ना शिकण्याची, मग त्या इच्छाला मारू नका, त्या इच्छाला पुढे घेऊन जा. मग तुम्ही म्हणणार सर कोणती इच्छा? आपली मनाची इच्छा. ओके. डन. जायचं मग पुढे. वेल डन आरती मॅम. जायचं मग पुढे. का प्रवचन सुरू ठेवू अजून? ओके. आतापर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी शिकत आलेलो आहोत? पूर्ण जर्नी. ओके. तुमच्या ट्रेडिंगची शिकण्याची जर्नी. ओके. ट्रेडर बनण्याची जर्नी ती कुठून सुरू झाली? सगळ्यात पहिले निशांत सरचे जे सेशन होते ते तुम्ही शिकलात. त्याच्यामध्ये काय काय शिकलंय? जेवढ्याही टेक्निकल अनालिसिस लागतं, जेवढ्याही गोष्टी ट्रेडिंगसाठी लागतात, त्या सगळ्या गोष्टी निशांत सरांनी तुम्हाला शिकवल्या. शिकवल्यानंतर कुलदीप सरांनी तुमची काय घेतली? रिव्हिजन घेतली. ओके. डबल त्या टॉपिकची रिव्हिजन झाली आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकल वेला सुरुवात केली. खूप सारे लोक खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करतायत. रोज मला त्यांचे स्क्रीनशॉट येत आहेत. ओके. जास्त प्रॉफिट नाही, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 70 रुपये, बट दे आर हॅपी. दिसतोय त्यांना, त्यांचे जे स्ट्रगल करतायत ते, जे हार्डवर्क पुट करतायत त्याच्यामध्ये, त्यांना ते दिसत आहेत. ओके. ते स्क्रीनशॉट पाठवतात, मला पण बरं वाटतं.
की गाडी सुरळीत चालू आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात पहिले आपण काय केलं, बाय टू सेल बघितलं. ओके. बायर्सची जी प्रोसेस असते ती बघितली. नंतर सेलरची प्रोसेस बघितली, शॉर्ट सेल. त्याच्यामध्ये बाय टू सेलमध्ये जेवढे इंटरफेस, जे छोट्या-छोट्या गोष्टी असतात, क्वेरी असतात, इंडिकेटर वगैरे, वगैरे सगळ्या क्लिअर करून दिल्या मी. त्यानंतर शॉर्ट सेल प्रोसेस घेतली आपण. शॉर्ट सेल प्रोसेसमध्ये कन्सेप्ट बघितली, शॉर्ट सेल. शॉर्ट सेल कन्सेप्ट बघितल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. स्टॉप लॉस कसं लावणं, टार्गेट कसं लावणं, ओके. मार्जिन काय असतं, सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकून घेतल्या. मग आज काय शिकणार आहेत? ओके. आज शिकणार आहेत आपण डिलिव्हरी अँड जीटीटी ऑर्डर काय असते. ओके. डिलिव्हरी अँड जीटीटी ऑर्डर काय असते. ओके. सगळ्यात तुम्हाला तर माहितीच आहे माझी शिकवण्याची पद्धत. सगळ्यात पहिले आपण कन्सेप्टवर जोर देतो. त्यानंतर आपण बघतो प्रोसेस. ओके. आता आपण बघणार आहोत कन्सेप्ट. नक्की डिलिव्हरी कन्सेप्ट काय? का केली जाते? कशासाठी केली जाते? आणि कोणासाठी केली जाते? खूप महत्वाचं. रिअल मार्केट सापडेल ना तुम्हाला, तर इथं सापडेल. ओके. समजा डिलिव्हरी म्हणजे काय? कोणीही स्क्रीनला हात लावायचा नाही. ओके. ड्रॉइंग फक्त मीच खेळणार. दुसरं कोणीच खेळणार नाही ड्रॉइंग. ओके. इथं फक्त मीच पेंटर आहे. दुसरं कोणीच पेंटर राहणार नाही. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, ओके, चॅट बॉक्समध्ये येत आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाचा कॅमेरा ऑफ ठेवायचा आहे. काय? प्रत्येकाने प्रत्येकाचा कॅमेरा ऑफ ठेवायचा आहे आणि स्क्रीन पासून थोडंसं लांब राहायचंय. ओके. उगाच आपला छानसा चेहरा दुसऱ्यांना दाखवू नका. त्यांना डिस्टर्ब करू नका. ओके. हा. डिलिव्हरी म्हणजे काय? डिलिव्हरीचा सिंपल अर्थ असतो एका दिवसापेक्षा जास्त. काय? एका दिवसापेक्षा जास्त. मग तुम्ही म्हणणार, सर किती दिवस हो? मग ते किती पण दिवस असू शकतात. समजा मी आज ट्रेड घेतला. ओके. आज ट्रेड घेतला. तो मी उद्या विकू शकतो, 2 दिवसांनी विकू शकतो, 5 दिवसांनी विकू शकतो, 10 दिवसांनी विकू शकतो, 10 वर्षांनी विकू शकतो, 50 वर्षांनी विकू शकतो, 100 वर्षांनी विकू शकतो. आणि आपण गेल्यानंतर सुद्धा आपले जे नातू पंतू जे असतील ते सुद्धा तो होल्डिंगचा स्टॉक सेल करू शकतात. म्हणजे किती दिवस सर? किती पण दिवस. काय? किती पण दिवस असू शकतात. किती पण दिवस तुम्ही होल्ड करून ठेवू शकतात. त्यालाच म्हणतात डिलिव्हरी कन्सेप्ट. काय म्हणतात? डिलिव्हरी कन्सेप्ट. अजून एक नाव आहे सीएनसी. काय? सीएनसी. आता सीएनसी म्हणजे काय हो सर? सीएनसी म्हणजे कॅश अँड कॅरी. काय? कॅश अँड कॅरी. म्हणजेच डिलिव्हरीचे जे स्टॉक घेतात ना, त्यांना तुम्हाला 100% मार्जिन द्यावं लागतं. कसं सर? जर एखादा स्टॉक 100 रुपीजचा आहे, काय? एखादा स्टॉक 100 रुपीजचा आहे, तर तुम्हाला पूर्ण एका क्वांटिटीसाठी 100 रुपीज द्यावा लागतात. म्हणजे ती जी कॅश आहे, ती पूर्ण कॅरी करावं लागतं. म्हणून त्याला कॅश अँड कॅरी असं म्हटलं जातं. डिलिव्हरीमध्ये तुम्हाला मार्जिन भेटत नाही. ओके. त्यानंतर डिलिव्हरी ही कशासाठी वापरली जाते? काय? का वापरली जाते हे तर कळालं आपल्याला. एखादा स्टॉक आहे. ओके. एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली मी. ओके. तो स्टॉक मी किती दिवसासाठी होल्ड करू शकतो? किती पण दिवसासाठी. काय? किती पण दिवसासाठी. मग किती पण दिवस असू शकतात. मग कशासाठी सर? आणि काय करू शकतो त्याच्यामध्ये? बरं. समजा एक व्यक्ती आहे. ओके. एक व्यक्ती आहे. त्याच्याकडे बल्कमध्ये पैसा आला. कशात आला? बल्कमध्ये. आता बल्कमध्ये पैसा कधी-कधी येतो? लोकं रिटायरमेंट होतात. ओके. रिटायरमेंटचा पैसा भेटतो. त्यानंतर कोणी इन्व्हेस्टमेंट केली असते कुठे दुसरीकडं, त्याच्यात भेटतो. कोणीतरी भिशी लावलेली असते, त्याच्यात बल्कमध्ये पैसा भेटतो. ओके. आणि तो पैसा आल्यानंतर स्मार्ट लोकं आहेत आजकाल, बरोबर? ज्यांना थोडंफार स्टॉकचं नॉलेज आहे, ओके, स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे, ते इन्व्हेस्टमेंट करतात. काय करतात? इन्व्हेस्टमेंट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे
काय करतात? इन्व्हेस्टमेंट. काय डिलिव्हरीचा यूज कशासाठी होतो? इन्व्हेस्टमेंटसाठी. ओके, इन्व्हेस्टमेंटसाठी त्याचा काय होतो? यूज होतो. यालाच म्हणतात लॉंग टर्म. काय म्हणतात? लॉंग टर्म. म्हणजेच लॉंग टर्म साठी शेअर घेऊन ठेवणे, लॉंग टर्म साठी स्टॉक घेऊन ठेवणे. बरोबर? तुम्ही अशा खूप स्टोरी ऐकल्या असतील का? एक व्यक्ती होता, तो गरिबीच्या हालातीत होता. ओके, त्याने त्याच्या घरात एक जुनी कोठी ठेवलेली होती. त्याने बघितलं आणि त्याला काहीतरी डॉक्युमेंट सापडले आणि ते डॉक्युमेंट मध्ये होते विप्रोचे शेअर. काय? त्या डॉक्युमेंट मध्ये होते विप्रोचे शेअर. तर त्या विप्रोच्या शेअरने त्याला एका रात्रीत करोडपती बनवून दिलं. कोणी कोणी ऐकलेली कळवा मला चॅट बॉक्स मध्ये. आहेत का? जिनियस आहेत का आपल्याकडं? सांगा. असं कोणी ऐकलेली का तुम्ही? किसने किसने सुना आहे? आणि हे रियालिटी मध्ये झालेले त्यावेळेस. हे रियालिटी मध्ये झालेले आहेत. काही लोकांची किस्मत रातोरात चेंज हो गई. एमआरएफ चे शेअर, अंमळनेरचे. यस, खूप सारे तुम्ही जेव्हा सर्च करणार ना, खूप सारे असे स्टोरी आहेत का त्यांचे आजोबा पंजोबा यांनी फिजिकलच्या स्वरूपात शेअर घेऊन ठेवले होते. त्यांनी लॉंग टर्म होल्ड केले आणि त्याचा फायदा पंतूला झाला. बिचारा नाही राहिला, पण त्याचा फायदा पंतूला झाला. बरोबर? म्हणजेच हेच सांगायचं तात्पर्य होतं माझं, की इन्व्हेस्टमेंट केली ना, ओके, त्याला लॉंग टर्म पर्यंत काय करू शकतो? होल्ड करू शकतो. चॉईस इज युअर्स. मग किती दिवस होल्ड करू शकतो हे तुम्ही ठरवणार. ओके. त्यानंतर कशासाठी वापरलं जातं डिलिव्हरी? पोझिशनल ट्रेडिंग. काय? पोझिशनल. आता प्रश्न असेल, सर पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय? जी पोझिशन तुम्ही एका दिवसापेक्षा जास्त होल्ड करतात त्याला म्हणतात पोझिशनल ट्रेडिंग. ओके. आता पोझिशनल ट्रेडिंग कशी असू शकते? ते ऑप्शन मध्ये पण असू शकते. तुम्ही पूर्ण वीक होल्ड करू शकतात. फ्युचर मध्ये असू शकते. पूर्ण मंथ होल्ड करू शकतात. आणि स्टॉक मध्ये जसं मी बोललो लॉंग टर्म साठी तुम्ही पोझिशन घेऊन ठेवू शकतात. 1 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी. ओके. इथं डिलिव्हरी मोस्ट ऑफ द टाइम कोण यूज करतं माहितीये का? ज्यांच्याकडे बल्कमध्ये पैसा येतो आणि जे 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 25 वर्षासाठी ती इन्व्हेस्टमेंट होल्ड करून ठेवू शकतात किंवा जास्त. ती इन्व्हेस्टमेंट होल्ड करून ठेवू शकतात. असेच लोक मोस्ट ऑफ द टाइम काय यूज करतात? डिलिव्हरी ऑप्शन. ओके. त्यानंतर पोझिशनल ट्रेडिंग वाले. पोझिशनल ट्रेडिंग वाले डिलिव्हरीचा ऑप्शन यूज करतात. मग विकली होल्ड करतात, मंथली होल्ड करतात आणि त्यानंतर स्टॉकमध्ये इयरली होल्ड पण करू शकतात. ओके. 3 नंबर कोण यूज करतं सर? स्विंग ट्रेडिंग वाले. कोण? स्विंग ट्रेडिंग. मग सर हे स्विंग ट्रेडिंग काय असतं सांगावं थोडं? बरं, ते पण सांगतो. आता तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवली गेली. बरोबर? स्ट्रॅटेजी म्हणजे सेटअप, आपला ज्ञान सेटअप. काय सांगतो तो? जर 0 डिग्रीवरती एखादा स्टॉकने पॅटर्न क्रिएट केला असेल आणि तो डाऊन ट्रेंडला असेल, शार्प डाऊन ट्रेंड असेल, त्यानंतर एक पॅटर्न क्रिएट झाला बुलिश पॅटर्न, तिथं आपण काय करत असतो? एंट्री घेत असतो. काय करत असतो? एंट्री घेत असतो. बरोबर? म्हणजेच इथं एंट्री होते 0 डिग्रीला आणि तो पूर्ण एक स्विंग तयार करून म्हणजे 180 डिग्रीला जाऊन 360ला जाऊन ओके एक स्विंग कंप्लीट करतो. यालाच म्हणतात स्विंग ट्रेडिंग. मग तुम्ही या स्विंग मध्ये एक तर एक 180 डिग्रीला स्विंग घेऊन इथं एक्झिट करू शकतात. ओके. किंवा 360 डिग्रीला एक्झिट करू शकता. याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. ओके. मग ही पूर्ण मुवमेंट एका दिवसात होऊन जाईल का 360 पर्यंत? नाही. त्याला वेळ लागेल. 3 दिवस लागू शकतात, 4 दिवस लागू शकतात, कधी कधी 10 दिवस लागू शकतात, कधी कधी महिना पण लागू शकतो, कधी कधी 5 महिने पण लागू शकतात. बरोबर?
तर असे लोक मोस्ट ऑफ द टाइम काय करत असतात, डिलिव्हरीचा यूज करत असतात. आता डिलिव्हरीचं स्पेशल सेशन घेण्याचं कारण का? कारण की छोट्या छोट्या गोष्टी खूप कमी लोकांना माहित असतात. डिलिव्हरी म्हणजे लॉंग टर्म साठी घेणं, बस एवढंच माहित असतं. पण बाकीच्या गोष्टी काय? बरोबर. आता चौथी गोष्ट आहे सीडीएसएल. सर मग सीडीएसएल काय असतं? सीडीएसएल असते गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन. मग प्रश्न असा असतो, सर एका दिवसापेक्षा जास्त का बरं? डिलिव्हरी जेव्हा शब्द येतो त्यावेळी एका दिवसापेक्षा जास्त का बरं? कारण की ज्या दिवशी तुम्ही स्टॉक घेतात त्या दिवशी ब्रोकरकडे असतो. कोणाकडे असतो? ब्रोकरकडे असतो. ज्या दिवशी घेतात त्या दिवशी. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कोणाकडे जातो? सीडीएसएल कडे. मग सीडीएसएल काय आहे? गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे. काय? गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे. ती आपली इन्व्हेस्टमेंट काय ठेवते? सुरक्षित ठेवते. काय ठेवते? सुरक्षित ठेवते. मग सीडीएसएल मध्ये जाण्यासाठी किती दिवस लागतो? 1 दिवस. म्हणून याला काय म्हणतात? एका दिवसापेक्षा जास्त. ओके. ही गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन असते. म्हणजे उद्या उठून आपल्या ब्रोकरला काही झालं तरी आपली इन्व्हेस्टमेंट काय राहते? सुरक्षित असते. काय असते? आपली इन्व्हेस्टमेंट सुरक्षित असते. तुम्ही सीडीएसएल मधून कधी पण तुमची इन्व्हेस्टमेंट काढू शकतात. ओके. मग सर यांचे काही चार्जेस असतात का? यस. सीडीएसएल वाले घेतात ₹15 प्लस जीएसटी. काय? ₹15 प्लस जीएसटी. मग फक्त आपणच घेतो का? नाही. जेवढेही ब्रोकर आहेत इंडियातले, त्याला तुम्हाला ₹15 प्लस जीएसटी द्यावा लागते. ओके. मग सर मग मी तुम्ही डिलिव्हरी शिकवलं. ओके. मी आज ट्रेड घेतो. काय? काही लोक असे खरंच राहतात. म्हणजेच त्यांना काय वाटतं, जर डिलिव्हरीमध्ये ट्रेड घेतला, आज जर लॉस झाला, तर उद्या मी त्याला होल्ड करून ठेवेल. ओके. लॉस झाला तर होल्ड. समजा आज त्यांनी ट्रेड घेतला, बिगिनर आहे भाऊ. ओके. भाऊ बिगिनर आहे, त्यांनी एक क्वांटिटी घेतली. ओके. त्याला झाला लॉस ₹5. ओके. तो म्हणतो मी ट्रेड काय? मी ट्रेड होल्ड करेल. बरं. डिलिव्हरीमध्ये त्यांनी घेतला. त्यानंतर उद्या त्याचं झालं जो ₹5 लॉस होता आता ₹2 दिसतोय लॉस. ओके. त्यानंतर ₹1 लॉस दिसतोय. बरं. त्याला असं वाटतंय मी ₹1 वर एक्झिट करून देईल. बरं. केलं त्याने ₹1 वर एक्झिट. ₹1 वर एक्झिट केल्यानंतर त्याला नंतर कळालं काय? ₹15 प्लस जीएसटी पण द्यावा लागते. म्हणजे टोटल किती लॉस होईल त्याचा? ₹16. किती लॉस होईल? ₹16. मी काय म्हणेल, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल, स्विंग ट्रेडिंग करायची असेल, तरच डिलिव्हरी ऑप्शन वापरा. ओके. ऑप्शनमध्ये काही होल्ड होल्ड करायचं असेल किंवा 3 दिवसासाठी, 4 दिवसासाठी होल्ड करायचं असेल, पण कोणीही एका दिवसासाठी होल्ड करणार नाही. ओके. हे ₹15 प्लस जीएसटी तुम्हाला द्यावाच लागतील. तो भाऊ करतोय, समजा एखादा भाऊ करतोय ₹5. काय? ₹5 प्रॉफिट आणि तो देतोय ₹15 प्लस जीएसटी. परवडेल का त्याला? बिगिनर आहेत सगळे. आणि ज्याचा कॅमेरा ऑन असेल त्यांनी कॅमेरा ऑफ करा प्लीज. तुमचा चेहरा बघण्याचं सेशन आपण कधीतरी ठेवू, एकदम स्पेशल. सगळ्यांना दाखवू. हे आहेत आमचे ट्रेडर. चालेल का? प्लीज डिस्टर्ब करू नका. कॅमेरा ऑफ ठेवा. तुमच्यामुळं दुसऱ्यांना प्रॉब्लेम होतो. ओके. ही सीडीएसएलचं जाणून घेतलं तुम्ही. ओके. एक गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन असते. ती इन्शुअर करते की तुमची इन्व्हेस्टमेंट काय राहायला पाहिजे? सुरक्षित राहायला पाहिजे आणि ती त्याचे चार्जेस पण घेते. मग तुम्ही म्हणशाल, "सर, हे चार्जेस कसं लागतात?" काय? हे चार्जेस कसे लागतात? एक ट्रेडवरती. कितीवरती? एक ट्रेड. म्हणजे तुम्ही कितीही क्वांटिटी घ्या. किती 1000 क्वांटिटी घ्या, 100 क्वांटिटी घ्या, 1,00,000 क्वांटिटी घ्या, तरी तुम्हाला एका ट्रेडवरती म्हणजे बाय टू सेल पूर्ण प्रोसेसवरती ₹15 प्लस जीएसटी लागेल. ओके. हे लक्षात ठेवायचं. आणि डिलिव्हरी जसं की मी बोललो, डिलिव्हरीमध्ये तुम्हाला मार्जिन भेटत नाही. पूर्ण पैसे द्यावे लागतात. समजलं का सगळ्यांना? डिलिव्हरीची कन्सेप्ट समजली का? कळवा चॅट बॉक्समध्ये. कन्सेप्ट क्लिअर झाली का? बताओ मुझे. ऐसा कोई है जिसको क्लियर नहीं है?
सगळ्यांना क्लिअर आहे ना? सगळे ऍक्टिव्ह आहेत ना? कोणी झोपा तर काढत नाही ना? ओके, डन. सगळ्यांना झालेली. आता आपण कन्सेप्ट तर बघितली. आपल्या अलायन्स ब्ल्यू मध्ये काय? आपल्या अलायन्स ब्ल्यू मध्ये आपण कशा प्रकारे डिलिव्हरी कन्सेप्ट वापरू शकतो हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. ओके. श्रद्धा मॅम, मार्जिन बद्दल मी शॉर्ट सेलच्या सेशनमध्ये बोललेलो आहे ऑलरेडी. ओके. मी एवढंच बोलेल की डिलिव्हरीसाठी मार्जिन यूज करता येत नाही. ओके. हा. जसं की कोणत्याही स्टॉकमध्ये, कोणत्याही बिझनेसमध्ये, ओके, कोणत्याही व्यवहारात सगळ्यात महत्वाची असते एंट्री. का असते? एंट्री. बरोबर. आतापर्यंत एंट्री एक्झिट दोघं शिकलो ना आपण. मग डिलिव्हरीमध्ये कशी एंट्री घेतली जाते? काय? डिलिव्हरीमध्ये कशी एंट्री घेतली जाते? तर एंट्री घेण्यासाठी इथं दोन प्रोसेस सांगल मी. काय? एंट्री घेण्यासाठी इथं दोन प्रोसेस सांगल. एक आहे नॉर्मल प्रोसेस. ओके. नॉर्मल प्रोसेस. आणि दुसरी आहे जीटीटी ऑर्डर लावून प्रोसेस. गुड, ड्रिल, ट्रिगर. स्टेप बाय स्टेप बघू. डोंट वरी. ओके. सगळ्यांचे पोस्टमॉर्टम करून पुढे जाऊ. ओके. नॉर्मल प्रोसेस. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मी पहिल्या सेशनमध्ये पण बोललो होतो की आपण डिलिव्हरीमध्ये शॉर्ट सेल प्रोसेस करत नाही. डिलिव्हरीमध्ये एकच प्रोसेस असते, ती म्हणजे बाय टू सेल. परत एकदा रिपीट करतो मी. डिलिव्हरीमध्ये आपण शॉर्ट सेल प्रोसेस करत नाही. डिलिव्हरीमध्ये आपण फक्त बाय टू सेल प्रोसेस करतो. बरोबर. मग इथं फक्त बाय टू सेलचा विषय आला का? येस. इथं फक्त आपण काय करू शकतो? बाय टू सेल. ओके. मग बाय टू सेल करत असताना, ओके, एंट्री घेत असताना सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे टेक्निकल अनालिसिस. प्रत्येक सेशनमध्ये बोलतो मी. काय? माझ्या मनात आलं आणि मी केलं. माझ्या मनात आलं आणि मी महाराष्ट्र बँक सरांनी शिकवलं ना, आता महाराष्ट्र बँक सरांनी प्रॅक्टिस करायला लावली ना महाराष्ट्र बँकमध्ये, मी डायरेक्ट 1000 क्वांटिटी घेईल. फाडूनच टाकल महाराष्ट्र बँकला. चालेल का असं? टेक्निकल अनालिसिस केलं नाही, फंडामेंटल अनालिसिस केलं नाही, मार्केटचा ट्रेंड बघितला नाही आणि भाऊने 1000 क्वांटिटी घेऊन ठेवल्या. भाऊचं काय होईल? कळवा चॅट बॉक्समध्ये. भावाचं काय होईल? लॉस, नुकसान. मोये मोये होईल. प्रवीण सर. कॅपिटल लॉस. ओके. कधीही लक्षात ठेवा, टेक्निकल अनालिसिस केल्यानंतरच भाऊंना धक्का लागेल. खूप मोठा धक्का लागेल. भाऊंकडे एज्युकेशन नव्हतं ना. एज्युकेशन होतं पण शहाणपणा केला भावांनी. पिपाने वाजवणार. ओके, लक्ष द्या चला. या वापिस. नाही तर आता काय काय वाजायला सुरुवात होईल सांगता येणार नाही. ओके. टेक्निकल अनालिसिस काय? तुमच्याजवळ सगळ्यात भारी सेटअप आहे तो म्हणजे ज्ञान सेटअप. सगळ्यात भारी. ओके. जसं बोललो 0 डिग्रीवरती पॅटर्न बघणार, ट्रेंड बघणार, डाऊन ट्रेंड बघणार, तिथं काय करणार आणि तिथं सपोर्ट पण बघणार आणि तिथून काय करणार? पोझिशन घेणार तुम्ही. मग स्विंग पोझिशन असू शकते, कोणती पण असू शकते. ओके. स्टॉकसाठी पण असू शकते. मग नॉर्मल प्रोसेस करताना बाय टू सेल प्रोसेस करतो आपण. काय करतो? बाय टू सेल प्रोसेस. मग सर बाय टू सेल प्रोसेस करताना मी तुम्हाला एंट्रीसाठी काही गोष्टी शिकवल्या होत्या. काय? एंट्रीसाठी काही गोष्टी शिकवल्या होत्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केट प्राइस. ओके. त्यानंतर शिकवलं होतं लिमिट प्राइस आणि त्यानंतर शिकवलं होतं एसएल. म्हणजे एंट्री घेण्यासाठी मार्केट प्राइसच्या खाली घेण्यासाठी आपण काय वापरणार? मार्केट प्राइसच्या वरती घेण्यासाठी आपण काय वापरणार? ते मी तुम्हाला शिकवलं. शिकवलं का? मग सांगा मला. जर बाय टू सेल करतोय आणि जर मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला मला घ्यायचंय, तर मी काय वापरणार? एसएल वापरणार का लिमिट वापरणार? कळवा चॅट बॉक्समध्ये. वेल डन एव्हरीवन. संध्या मॅडम, रिव्हिजन करा. लिमिट ऑर्डर वापरणार. काय वापरणार? लिमिट. कारण की आपण काय करतोय? बाय टू सेल
करत आहे. आणि जर मार्केट प्राइसच्या वरती घ्यायचं असेल मग मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला घ्यायचं असेल मग वेल डन एव्हरीवन. एसएल वापरणार. काय वापरणार? एसएल. ओके. समजा पीएनबी स्टॉक आहे. दिसतोय सगळ्यांना? येस. पीएनबी स्टॉक आहे. हा डिमांड झोनला आलेला आहे, प्लस गॅन लेवलला पण आलेला आहे, प्लस पॅटर्न पण क्रिएट केला आहे त्यांनी. तर मी याला लॉंगसाठी जाणार. कशासाठी जाणार? लॉंगसाठी. मग लॉंगसाठी काय यूज करतो आपण? डिलिव्हरी. बरोबर आहे. सध्या मार्केट प्राइस काय चालू आहे? 98.95. 98.95. बरोबर. ही काय चालू आहे? मार्केट प्राइस. समजा मला मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला घ्यायचं असेल, मला असं वाटतंय का? मला असं वाटतंय की पुढच्या काही वेळात मार्केट 95 वरती येऊ शकतं. काय? 95 वरती येऊ शकतं. ओके. किंवा मला असं वाटतंय मार्केट वरती जाईल, म्हणजे माझी एंट्री मार्केट प्राइसच्या वरती असेल. ओके. मोस्ट ऑफ द टाइम एसएल वापरत नाही इथं कोणी, कारण की लॉंग टर्मचा विषय असतो. बरोबर. जर एखादी गोष्ट तुम्हाला 98 ला भेटते, तुम्ही 100 रुपीजला का घेणार? कारण की डिलिव्हरी करतोय, लॉंग टर्म करतोय ना. बरोबर. का घेणार तुम्ही? घ्यायचंय कोणाला? पैसे आहेत जास्त. श्रीमंत व्यक्तिमत्व आहे कोणी? नाही ना. मोस्ट ऑफ द टाइम आपण एसएल वापरत नाही लॉंग टर्म करताना. जरी श्रीमंत व्यक्तिभावाला घ्यायचं असेल, तर तो काय करू शकतो? इथं एसएल वापरू शकतो मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला. समजा त्याला वापरायचंय 100 रुपीजला घ्यायचंय. मेरे पास तो बहुत पैसा है, मुझे उड़ाना है स्टॉक मार्केट में. हर्षद मेहता का फैन है वो, तो ले लो भाई एसएल. हे एसएल ऑर्डर आहे, उसमें ले लो. ओके. अशा प्रकारे आपण बाय टू सेल काय बाय टू सेल प्रोसेसमध्ये लिमिट ऑर्डर वापरतो. ओके. एकदा पटापट रिकॅप करून घेऊ. लिमिट ऑर्डर वापरू आणि पुढे जाऊ. ओके. पीएनबी मध्ये मला एंट्री घ्यायची, टेक्निकल अनालिसिस केलं, फंडामेंटल अनालिसिस केलं, सपोर्ट बघितला, डिमांड झोन बघितला, गॅन लेवल बघितली. बरोबर. पॅटर्न बघितला. त्यानंतर मी ठरवलं की मला काय करायचंय, पीएनबी मध्ये एंट्री घ्यायची आहे. पण मला असं वाटते की काही काळानंतर, म्हणजे काही वेळानंतर तो 99च्या किती येऊ शकतो? 95 येऊ शकतो. किती येऊ शकतो? 95 येऊ शकतो. मग मला 95 ला घेण्यासाठी मी कोणती ऑर्डर यूज करणार? लिमिट ऑर्डर. कोणती ऑर्डर यूज करणार? लिमिट. तर मी काय करणार? पीएनबी वरती क्लिक करणार. ओके. मी काय बोललो? बाय टू सेल करायचे. मग पहिल्या प्रेस काय राहणार? कशाच्या टॅबवरती क्लिक करणार? बायच्या टॅबवरती. ओके. बायच्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला दिसताय, जशी की मार्केट प्राइस इथं दिसते, क्वांटिटी इथं दिसते. इथं काय व्हरायटीमध्ये रेग्युलर्स ठेवायचं, काहीही करा. ओके. ऑप्शन बिप्शन काही करा. इथं काय पाहिजे? रेग्युलरच पाहिजे. ओके. मग तुम्हाला मार्केट प्राइसला घ्यायचंय, एसएल ला घ्यायचंय की लिमिटला घ्यायचंय? एस एल एम याच्याकडे पाहायचं नाही, हे आपल्याला करायचं नाही. दुश्मन आहे आपला. ओके. मार्केट प्राइसला घ्यायचंय, लिमिट प्राइसला घ्यायचंय किंवा एसएल प्राइसला घ्यायचंय? मग मला घ्यायचे लिमिट, म्हणजे का मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला मी त्याच्यावरती काय करणार? क्लिक करणार. ओके. मला करायचे लॉंग टर्म, सीएनसी, कॅश अँड कॅरी. बोललो ना मी, कॅश अँड कॅरी. पे लेटर वरती कोणी करणार नाही, शानपणा करणार नाही. ओके. पे लेटर कोणीच करू नका. कर्जबाजारी कोणी होऊ नका. ओके. आपण फक्त कशावरती क्लिक करणार? लॉंग टर्म वरती. म्हणजे काय? मला लॉंग टर्म पोझिशन घ्यायची. ओके. डिस्क्लोज क्वांटिटी व्हॅलिडिटी मध्ये काही करणार नाही. क्वांटिटी किती घेणार तुम्ही? 1000, 2000, 3000, 5000, 1,00,000 इथं टाका तुम्ही. ओके. लिमिट टाकली इथं. मग ज्या प्राइसला घ्यायचंय त्या प्राइसला इथं मेन्शन करा. समजा मला 95 ला घ्यायचंय, मी इथे काय टाकणार? 95. ओके. 95 टाकणार आणि त्यानंतर डायरेक्टली काय करणार? बाय ऑर्डर वरती क्लिक करून देणार. या सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत. ओके.
लॉंग टर्मला मार्जिन भेटत नाही. तुम्हाला वाटत असेल 99 रुपयाचा शेअर मला 30 रुपयाला भेटेल सर, तर मी खूप खुश राहील सर. पण सर, सीएनसी मध्ये असं होत नाही. तुम्हाला पूर्ण 99.06 पैसे द्यावा लागतील एक क्वांटिटीसाठी. ओके. मग मी काय करणार, बाय ऑर्डरवरती क्लिक करणार. केलं बाय ऑर्डरवरती क्लिक. ओके. इथं ऑर्डर प्लेस सक्सेसफुली दाखवलं. आपली ऑर्डर सक्सेसफुल झालेली आहे की नाही, लिमिट ऑर्डर लागलेली की नाही ते चेक करण्यासाठी कशावरती क्लिक करणार, ऑर्डर्सवरती. आणि ती ऑर्डर कुठं दिसते आपल्याला, पेंडिंग मध्ये. कुठं दिसते, पेंडिंग मध्ये. ओके. इथं बघा, एनईसी लिमिट ऑर्डर, सीएनसी. काय, सीएनसी. मी बोललो डिस्क्लोज क्वांटिटी आणि व्हॅलिडिटी मध्ये काहीच करायचं नाही, म्हणजे काहीच करायचं नाही. विषय संपला तिथं. बरोबर मॅम. पहिल्या सेशन पासून म्हणतोय मी की त्याच्यात काहीच करायचं नाही, तर विषय संपला. ओके. येस. मग इथं लिमिट ऑर्डर वापरली. ओके. एसला ऑर्डर वापरायची नाहीये. जर वापरायची असेल तर सेम जशी मी शिकवले बाय टू सेलच्या प्रोसेसमध्ये. ओके. आता लिमिट ऑर्डर वापरली आपण. ओके. लिमिट ऑर्डर ज्यावेळी मार्केट फिरून 98 वरून ते 95 ला येईल. काय 95 ला येईल तर आपली ऑर्डर काय होईल, एक्झिक्युटेड होऊन जाईल आणि आपली काय होईल, एंट्री होईल. काय होईल, एंट्री होईल. ओके. एंट्री होईल आणि त्यानंतर आपला सेटअप काम करेल स्विंगसाठी. ओके. अशा प्रकारे लिमिट ऑर्डर वापरू शकतात. ओके. समजलं सगळ्यांना. कळवा चॅट बॉक्समध्ये एक क्विक रिकॅप होता. समजलं ऑलरेडी तर समजलेच असेल सगळ्यांना, पण तरी विचारणं काम आहे माझं. समजे क्या, बताऊ मुझे. सगळे लोक ऍक्टिव्ह आहेत ना. कोणी असं नाश्ता करत करत पाहत असेल, कोणी जेवण करत करत पाहत असेल, कोणी झोपून पाहत असेल. थंडीचे दिवस आहेत, कोणी ब्लँकेटमध्ये असं पाहत असतील. ओके. सगळे ऍक्टिव्ह राहा. सगळे ऍक्टिव्ह राहा. ओके. आय नो दॅट यू आर अ स्टुडंट ऑफ द प्रोपात. सगळे ऍक्टिव्ह आहेत मला माहिती आहे. ह्या बॅचचे खरंच, खरं सांगतो, ह्या बॅचचे खरंच सगळे लोक ऍक्टिव्ह आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतायत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचे फीडबॅक बी शेअर करतायत. ओके. येस. लिमिट ऑर्डर वापरून बघितली आता. बरोबर. आपल्याला एंट्री घ्यायची. ओके. मार्केट प्राइसला घेऊ शकतो आपण एंट्री. काय करू शकतो, मार्केट प्राइसला एंट्री घेऊ शकतो. सगळ्यात पहिली एंट्री घेण्यासाठी जर पेंडिंग मध्ये ऑर्डर असेल एखादी लिमिट लावलेली, ती डिलीट करा. ओके. नाहीतर वेट करा. एक तर लिमिट ऑर्डर हिट होऊ द्या. हे बघा, 95 ला घ्यायचं तुम्हाला वाटतंय ना, मला 95 ला घेऊ शकतो मी, आणि असं वाटतंय की 95 ला येऊ शकतं. नाही आलं तर मग ठीक आहे. नाही आलं तर मग आपण मार्केट प्राइसला घेऊ शकतो. बरोबर. कारण की लॉंग टर्म जाणार आहे ना आपण. इंट्राडे साठी थोडी करतोय. 3-4 पॉईंट साठी थोडी करतोय आपण. हम बड़े पॉइंट लेंगे. 30 पॉइंट्स, 50 पॉइंट्स, 100 पॉइंट्स, 200 पॉइंट्स, बड़े बड़े प्रॉफिट लेंगे लॉन्ग टर्म में. ओके. आता मला मार्केट प्राइसला घ्यायचं. मी सगळ्यात पहिले काय करणार, लिमिट ऑर्डर डिलीट करणार. काय करणार, लिमिट ऑर्डर डिलीट करणार. कशी करणार, त्याच्यावरती होल्ड करून ठेवणार. ओके. त्यानंतर कॅन्सल ऑर्डर करणार. त्यानंतर काय करणार, एस वरती क्लिक करणार. ओके. केलं, झालं डिलीट. ओके. त्यानंतर मी काय करणार, परत वॉच लिस्ट वरती जाणार, कारण की मला मार्केट प्राइस वरती एंट्री घ्यायची. मी काय करणार, पीएनबी ला क्लिक करणार. काय करणार, पीएनबी ला क्लिक करणार. त्यानंतर आपल्याला बाय टू सेल करायचंय, तर मी काय करणार, बाय वरती क्लिक करणार. काय करणार, बाय वरती क्लिक करणार. आणि आता काय करायचं, मला मार्केट प्राइस वरती एंट्री घ्यायची. ओके. इथं क्वांटिटी टाकणार, मला किती घ्यायची, 1 घ्यायची, 5 घ्यायची, 1000 घ्यायची, 2000 घ्यायची. त्यानंतर व्हरायटीमध्ये रेग्युलरच ठेवणार. ओके. इथं लॉंग टर्मच ठेवणार, कारण की डिलिव्हरी करतोय. डिस्क्लोज क्वांटिटी आणि व्हॅलिडिटी मध्ये काहीही करायचं नाहीये. दुश्मन आहेत आपले, याच्यात काहीही करू नका. ओके. मग त्यानंतर मी काय करणार, बाय ऑर्डर वरती क्लिक करणार. केलं बाय ऑर्डर वरती क्लिक. बरोबर. मग आपली ऑर्डर पडलेली की नाही,
कम्प्लीट झालेले की नाही ते चेक करण्यासाठी मी काय करणार, ऑर्डर्स वरती क्लिक करणार. ओके, पेंडिंग मध्ये दिसेल का ती ऑर्डर मार्केट प्राइसला घेतली म्हणजे? नाही, ती कुठं दिसेल? एक्झिक्युटेड मध्ये कंप्लीट ऑर्डर दिसेल. काय दिसेल? एक्झिक्युटेड मध्ये कंप्लीट ऑर्डर दिसेल. ओके, इथं कंप्लीट ऑर्डर दिसते आणि कितीला झाली ती? 99.18 ला. किती झाली? 99.18 ला ही ऑर्डर पडलेली आहे. कशात पडलेली आहे? तर सीएनसी मध्ये, म्हणजे कशात? डिलिव्हरी मध्ये. कोणत्या टायमिंगला? 11:35 पॉईंट 47 सेकंड. ओके, याला माझी ऑर्डर पडलेली, बरोबर. त्यानंतर पोर्टफोलिओमध्ये जाणार, जी पोझिशन घेतलेली मी, काय जी पोझिशन घेतलेली मी, त्याच्यामध्ये मला प्रॉफिट चालू आहे की लॉस चालू आहे हे मला इथं दिसतं. ओके, एक गोष्ट काय मी इथं लक्षात ठेवू आपण, काय सर, डिलिव्हरीची पोझिशन ज्या दिवशी घेणार, काय ज्या दिवशी घेणार त्या दिवशी तुम्हाला ती पोझिशन मध्ये दिसेल, पोझिशन मध्ये दिसेल आणि दुसऱ्या दिवसापासून ती कुठं दिसेल तुम्हाला? होल्डिंग मध्ये. कुठं दिसेल? होल्डिंग मध्ये. सर असं का बरं? कारण की डिलिव्हरीचा अर्थच असतो एका दिवसापेक्षा जास्त. काय? एका दिवसापेक्षा जास्त. समजा मला ही ऑर्डर आता इथं पोझिशन मध्ये दिसते, बरोबर. मी घेऊन ठेवली, याला काहीच केलं नाही, पोझिशन मध्ये दिसते. ती उद्यापासून मला कुठं दिसेल? होल्डिंग मध्ये. कुठं दिसेल? होल्डिंग मध्ये. जशी की मी तुम्हाला दाखवण्यासाठी काल एक पोझिशन घेऊन ठेवली होती एनएचपीसीची. कोणती? एनएचपीसीची घेऊन ठेवलेली होती, बरोबर. ती पोझिशन मध्ये मला काल दिसत होती, कारण की कालच्या काल होतं ना. का सर असं? असं का बरं होतं सर? बरं, मी तेही सांगतो. इंट्राडेचा अर्थ काय असतो? एका दिवसासाठी. काय? एका दिवसासाठी. नितीन सरांची रिक्वेस्ट आहे, कोणाचा तरी कॅमेरा ऑन आहे, कॅमेरा ऑफ करा प्लीज. नाही तर एक काम करा, त्या सरांचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि मला पाठवा प्लीज. मग सगळे नका पाठवा, एकानेच काढा आणि एकच स्क्रीनशॉट पाठवा. बोलू सरांची, त्या सगळ्या सरांची बोलू जे चेहरा दाखवतायत. मग त्यांचं स्पेशल सेशन घेऊ आपण. ओके, नाही त्या सेशनचं, जे चेहरा दाखवण्याचं सेशनचं आहे ना, त्याची रेकॉर्डिंग नाही भेटणार. उगाच लाजतील सगळे. येस नितीन सर, थँक्यू. ओके, आता हे का होतं, असं का होतं? ओके, एका होल्डिंग मध्ये का जातं? इंट्राडे चा अर्थ काय असतो? एका दिवसासाठी, बरोबर. जरी तुम्ही डिलिव्हरी मध्ये पोझिशन घेतली, काय जरी डिलिव्हरी मध्ये पोझिशन घेतली, तरी त्याला एक दिवस पूर्ण झाला का? एका दिवसापेक्षा जास्त दिवस झाले का? कळवा चॅट बॉक्स मध्ये. झाले का? नाही, नाही झाले. जर डिलिव्हरी मध्ये मी आज घेतलं, काय डिलिव्हरी मध्ये मी आज घेतलं आणि डिलिव्हरी मध्ये आजच्या आज सेल केलं मी, तर त्याला डिलिव्हरी म्हटलं जाईल का? नो, त्याला इंट्राडे म्हटलं जाईल. काय इंट्राडे म्हटलं जाईल आणि इंट्राडेचे चार्जेस लागतील. काय जरी तुम्ही डिलिव्हरी मध्ये घेतलं असेल तरी त्याला इंट्राडेचेच चार्जेस लागतील. आणि इथं एक गोष्ट होते, खूप जणांना कन्फ्युजन होतं. ते काय करतात माहितीये का? डिलिव्हरी मध्ये घेतात, बरोबर. मग ते पोझिशन मध्ये आलं ना, बरोबर. पोझिशन मध्ये आलं, मग याला मार्जिन भेटलं नसेल का? कळवा चॅट बॉक्स मध्ये. आज मी पोझिशन घेतली सीएनसी मध्ये, त्याला मार्जिन भेटलं असेल का? नाही भेटलं असेल? कळवा चॅट बॉक्स मध्ये. आज घेतली मी पोझिशन, आज मी बोललो, जरी आज घेतली आणि आजच्या आज मी विकली, तर त्याला डिलिव्हरी म्हटलं जात नाही, त्याला म्हटलं जातं इंट्राडे. मग इंट्राडेला मार्जिन भेटत नाही का? यस, इंट्राडेला मार्जिन भेटतं. मग अशा केसमध्ये काय होतं माहितीये का? अशा केसमध्ये आता 99चा शेअर आहे, काय 99चा शेअर आहे, तो भेटतो त्यांना समजा 35 ला. कितीला भेटतो? 35 ला. जरी डिलिव्हरी यूज केलं असेल तरी. मी बोललो की सीएनचे पूर्ण पैसे द्यावे लागतात. पण एक दिवस पूर्ण झालाय का? नाही. जर त्यांनी, मग अशा वेळी काय करतात लोक माहितीये का? 35च्या हिशोबाने त्यांच्याकडे फंड कमी असतो, काय 35च्या हिशोबाने त्याच्याकडे फंड कमी असतो, तरी पण ते मोठे पोझिशन घेऊन ठेवतात
आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस झाल्यानंतर त्यांच्या फंडमध्ये -1000, 29,000, 50,000 असा मायनसमध्ये दिसतो. मग ते करतात मला फोन, सर काय झालं? बघा बघा, अरे अरे सर काय झालं? अरे बाबा, समजून घे ना. तू जर उधारी घेतोय, ती काय घेतोय? उधारी. कारण की तुझ्याकडे तेवढा फंडच नव्हता. तुझ्याकडे ₹100 होते. किती होते? ₹100 होते. आणि तू फंड घेतो ₹500 चालेल का असं? स्टॉक घेतो ₹500 कारण की मार्जिन भेटतं ना. मार्जिन भेटल्यानंतर ₹500 तुम्हाला ₹100 भेटू शकतो ना, ₹150 भेटू शकतो ना. कारण की त्या दिवशी मार्जिन भेटलं तुम्हाला. कधी पण लक्षात ठेवायचं. कधी पण इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, स्टॉक घ्यायचा असेल ना, समजा ₹100 स्टॉक असेल, तर त्याला इंटू करून घ्यायचं. कसं? समजा 99 असेल त्याची प्राइस. मग तुमच्याकडे किती रुपये आहेत? ₹10,000 आहेत सर. बरं. 10,000 डिव्हाइड बाय 99 बरोबर? मग तुम्हाला काय भेटून जाईल? क्वांटिटी किती घ्यायची ते भेटून जाईल. उगाच जास्त क्वांटिटी घेणार नाही. ओके? लक्षात ठेवा, कुणीही चुकायला नाही पाहिजे यामध्ये. ओके? इथपर्यंत समजलं का कळवा चॅट बॉक्समध्ये? इथपर्यंत जेवढ्या गोष्टी समजवल्या, कळाल्या का चॅट बॉक्समध्ये कळवा मला. तुम्हाला कळायला का? ओके? मग प्रश्न असेल, "सर मी आज ना डिलिव्हरीमध्ये पोझिशन घेतली. मग ती आजच्या आज स्क्वेअर ऑफ करू शकतो का?" येस, करू शकतो. कारण की त्याला डिलिव्हरी म्हटली जाणार नाही. त्याला इंट्राडे म्हटलं जाईल. फक्त तिथे सी दिसतोय. जेव्हा एक दिवस पूर्ण होईल, तेव्हा त्याला डिलिव्हरी म्हटलं जाईल. जेव्हा तो होल्डिंगमध्ये जाईल, तेव्हा त्याला डिलिव्हरी म्हटलं जाईल. त्याच्याशिवाय डिलिव्हरी म्हटलं जाणार नाही. समजे? ओके? सगळ्यांना या गोष्टी समजलेल्या आहेत. आशा करतो आणि पुढे जातो. ओके? हां. आता हे तर गोष्टी समजल्या. मग नंतर असते बोललो ना, जर इंट्राडे म्हटलं जातं, तर इंट्राडेचे चार्जेस लागणार. दुसरे डिलिव्हरीचे चार्जेस कशाला लागतील? सी चार्जेस नाही लागणार एका दिवसासाठी सगळं केलं तर. जेव्हा एक दिवस पूर्ण होईल आणि होल्डिंगमध्ये येईल. काय एक दिवस पूर्ण होईल? पहिले ज्या दिवशी घेतली, त्या दिवशी पोझिशनमध्ये दिसते, बरोबर? आणि दुसऱ्या दिवसापासून कुठे दिसते ती? होल्डिंगमध्ये दिसते. जशी की एन दिसतोय माझा, बरोबर? आता डिलिव्हरी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आपल्याला. काय? डिलिव्हरी ट्रेड करताना, स्विंग ट्रेड करताना, पोझिशनल ट्रेड करताना, लाँग टर्म करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग सर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे पेंडिंग ऑर्डर. काय? पेंडिंग ऑर्डर. सर मग पेंडिंग ऑर्डर्स काय आहे? कसं आहे? कशासाठी आहे? सगळ्यात पहिले ओके. आता मी स्टॉप लॉस लावणार. काय? आज मी पोझिशन घेतली पी-एन-बीची. त्याला मला स्टॉप लॉस लावायचे. सेम प्रोसेस. बाय टू सेलमध्ये जसं केलं. पूनम मॅडम, आपण लास्टला क्वेशन आन्सर घेतो. त्यावेळी प्रश्न विचारा सगळ्यांनी. आता फक्त लक्ष द्या. ओके. आता मला स्टॉप लॉस लावायचं बाय टू सेलला. मी काय करणार? सगळ्यात पहिले पोझिशनवरती येणार. ओके. पोझिशनला क्लिक करणार. त्यानंतर काही लोकं काय करतात माहिती का? स्टॉप लॉस लावण्यासाठी याला होल्ड करून ठेवतात. अरे बाबांनो नका करू रे असं. याला काय करून ठेवतात? होल्ड करून ठेवतात. नका. फक्त एकदा क्लिक करा. एकदा क्लिक, एकदा टच. ओके. मग केलं. जर तुम्ही होल्ड करून ठेवलं ना, तर मग ती एक्झिट पोझिशनवरती होणार. डायरेक्ट इथं करतात, एक्झिट पोझिशन करतात आणि सर म्हणतात, की मार्केट प्राइसवरती सर एक्झिट झालं. मला काही समजलं नाही. जातात घाबरून. अरे नाही, इथं या आणि एकदाच क्लिक करा, एकदाच टच करा. कशासाठी? स्टॉप लॉस लावण्यासाठी. केलं मी एकदा क्लिक. त्यानंतर काय करणार? एक्झिटवरती क्लिक करणार. केलं एक्झिटवरती क्लिक. आता मला लावायचं स्टॉप लॉस. मी कशावरती क्लिक करणार? एस-एल वरती क्लिक. ओके. एस-एल वरती क्लिक करणार. आणि ट्रिगर प्राइसमध्ये माझा ॲक्चुअल स्टॉप लॉस लावणार. आता माझा ॲक्चुअल स्टॉप लॉस बाय टू सेल करताना स्टॉप लॉस कुठे असतो? खाली असतो. मार्केट प्राइसच्या खाली असतो. बरोबर? मार्केट प्राइसच्या खाली असतो. मग किती लावू स्टॉप लॉस कळवा चॅट बॉक्समध्ये. चलो बताओ बताओ.
नितिन सर आज बहुत फास्ट आंसर दे रहे. सर नितिन सर 99 म्हणतायत. नाही ना सर, आपण पोझिशन घेतोय मोठी. ओके, एक एक दिवसाचा स्टॉप लॉस लागल, पण आपण थोडीशी 1 2 3 पॉईंटने तरी जाऊ ना, 1 2 पॉईंटने. ओके, 99 दिसतंय. ओके, 97. श्याम सुंदर सर म्हणतायत 97. आज श्याम सुंदर सरांचा ऐकू आपण. ओके, 97. मग एस एल ट्रिगर प्राइस मध्ये 97 टाकणार मी. काय करणार? 97 टाकणार. ऍक्च्युअल स्टॉप लॉस आहे ना तो श्याम सुंदर सरांचा. बरोबर, 97. बरोबर. आणि वरती प्राइस मध्ये काय टाकणार कळवा चॅट बॉक्स मध्ये. डिफरन्स लेडीज सांगतील आता. सांगा चला. डिफरन्स काय टाकणार मी? जर मी ट्रिगर प्राइस मध्ये 97 टाकलं तर प्राइस मध्ये काय टाकणार? सारिका मॅडम 96.50. दीपाली मॅडम, पूनम मॅडम 96. संगीता मॅडम. बरोबर. पूनम मॅडमांचं ऐकू आपण. कोणाचं? पूनम मॅडमांचं. ओके, डिफरन्स टाकू 96. बरोबर. खाली असणार आणि त्यानंतर काय करणार? सेल ऑर्डर करणार. काय करणार? सेल ऑर्डर करणार. केलं सेल ऑर्डर मी. ओके, मग आपला स्टॉप लॉस लागलेले की नाही? ऑर्डर सक्सेसफुल दाखवली. आपला स्टॉप लॉस लागलेली की नाही ते बघ चेक करण्यासाठी मी कुठं जाणार? ऑर्डर्स वरती. कुठं जाणार? ऑर्डर्स वरती. आणि ते कुठं दिसणार मला? पेंडिंग मध्ये. कुठं दिसणार? पेंडिंग मध्ये. आपला स्टॉप लॉस लागलेला आहे का? यस, आपला स्टॉप लॉस लागलेला आहे. पण इथे एक गोष्ट आहे. काय? इथे दुसरी गोष्ट अशी आहे की डिलिव्हरीची पोझिशन घेतली आपण. काय? डिलिव्हरीची पोझिशन घेतली. एकतर आपण स्टॉप लॉस लावू शकतो, एक तर टार्गेट लावू शकतो. काय? एक तर स्टॉप लॉस लावू शकतो, एक तर टार्गेट लावू शकतो. दोन्हींपैकी एकच लावू शकतो. बरोबर. मग आता स्टॉप लॉस लावला, मग टार्गेट लावू शकेल का मी? कळवा चॅट बॉक्स मध्ये. स्टॉप लॉस लावला तर टार्गेट लावू शकतो का मी? नाही लावू शकत. ओके, पहिली गोष्ट पेंडिंग ऑर्डर. पेंडिंग ऑर्डरची एक्सपायरी. काय? पेंडिंग ऑर्डरची व्हॅलिडिटी. काय? व्हॅलिडिटी फक्त आणि फक्त एकच दिवस असते. काय? पेंडिंग ऑर्डरची व्हॅलिडिटी फक्त आणि फक्त एकच दिवस असते. जर तुम्ही एसएल लावला, काय? जर एसएल लावला तर तो पेंडिंग मध्ये येतो. कुठे येतो? पेंडिंग मध्ये. बरोबर, पेंडिंग मध्ये येतो ना. मग या पेंडिंगची व्हॅलिडिटी किती आहे सर? एकच दिवस. किती? एकच दिवस. मग उद्यापासून माझा स्टॉप लॉस दिसेल का जरी मी होल्ड केलेला असेल तरी? नाही, दिसणार नाही. मग सर मला रोज सकाळी उठून रोज स्टॉप लॉस लावावा लागेल का? जर लावायचं असेल एखाद्याला तर लावू शकतो. बरोबर. म्हणजेच एक गोष्ट क्लिअर झाली. काय? पेंडिंग मध्ये ऑर्डर ज्याही पडतात त्याची एक्सपायरी एकच दिवस असते. ओके. मग सर याचं सोल्युशन आहे का काही? काय? एक दिवस व्हॅलिडिटी असते. मला सर स्टॉप लॉस लावायचा होता, माझे एवढे पैसे अटकलेले आहेत, माझी एवढी इन्व्हेस्टमेंट अटकलेली आहे, सर मी काय करू? अरे बाबा बाबा सांगा ना सर, काय करू काय करू? बरोबर. तर एक लक्षात ठेवा, मी तेव्हाच बोललो होतो की लॉंग टर्म साठी जाणार तुम्ही. लॉंग टर्म किंवा स्विंग किंवा पोझिशन. बरोबर. समजा एखादा स्टॉक तुम्ही आता घेतला, पीएनबी. ओके, तुम्हाला ठेवायचं आहे 15 वर्ष. मग 15 वर्ष रोज तुम्ही सकाळी उठून टार्गेट आणि स्टॉप लॉस लावणार का? 15 वर्षात किती काही चेंज होऊन जातं. बरोबर. आज तुम्ही लावताय, थोड्या 10 दिवस 10 वर्षांनी तुमचे पोरं लावत बसतील स्टॉप लॉस रोज. चालेल का असं? नाही. म्हणून लक्षात ठेवा, डिलिव्हरीची पोझिशन घेतात ना लोक, तर स्टॉप लॉस लावत नाही. ते मनात ठेवतात. काय करतात? मनात ठेवतात. समजा आज पोझिशन घेतली मी. समजा पोझिशन घेतली मी 97 ला. ओके,
97ला पोझिशन घेतली मी. ओके, मग ही लॉंग टर्म साठी 15 वर्षासाठी ठेवणार, म्हणजे मी फक्त 10-20 पॉईंट घेणार का? नाही. मग अशा वेळी ते खाली पण येऊ शकतं. किती? 50 वर पण येऊ शकतो आणि 50 पासून तो परत रिटर्न जाऊन 15 वर्षा मध्ये तो 500 किंवा 1000 किंवा 2000 सुद्धा जाऊ शकतो. बरोबर? मग अशा वेळी तुम्हाला स्टॉप लॉस लावण्याची गरज आहे का? समजा तुम्ही मनात ठेवला काय, मी इथं 97ला पोझिशन घेतली, 50च्या खाली गेलं, काय 50च्या खाली गेलं तर मी याला काय करून टाकल, सेल करून टाकल. झाला का तुमचा मनात स्टॉप लॉस? ओके. लॉंग पोझिशन घेतात त्यावेळी आपण मोस्ट ऑफ द टाइम मनाने स्टॉप लॉस लावत असतो, मनात ठेवत असतो. ओके, सिक्रेट आहे आपलं ते, मनात ठेवायचं असतं आपल्याला, कोणाला सांगायचं नसतं. डन? समजलं इथपर्यंत? कळवा चॅट बॉक्स मध्ये. आहेत ना सगळे ऍक्टिव्ह? कोणी सोया आहे क्या? कोणी झोपलंय का? प्लीज माझा जो झोपला असेल, प्लीज माझा आवाज जवळच्या यायला येत असेल तर प्लीज त्यांना जागवा. पाणी मिनी टाका तोंडावर त्यांच्या. सावंत सर, मी फक्त स्टॉप लॉस लावला, टार्गेट लावू शकत नाही. ओके, स्टॉप लॉस लावल्यानंतर टार्गेट लावू शकत नाही. मग मी काय करणार, जर टार्गेट लावायचं असलं तर मी पेंडिंग मधली ऑर्डर डिलीट करणार पहिले. काय? पेंडिंग मधली ऑर्डर डिलीट करणार. मी काय बोललो? पेंडिंग मधल्या ऑर्डरची व्हॅलिडिटी 1 दिवस असते. बरोबर? स्टॉप लॉस लावला, उद्यापासून दिसेल का तो? नाही. आणि एसएल आणि टार्गेट पैकी दोन्हीपैकी एकच लावू शकतो. एकदा टार्गेट लावला तर एसएल लावू शकणार नाही, आणि जर एसएल लावला तर टार्गेट लावू शकणार नाही. ओके. आता टार्गेट कसा लावायचा, बाय टू सेलच्या प्रोसेसमध्ये मी सांगितलेले, त्या सेशनमध्ये सांगितलेले. ओके, लक्षात ठेवा. मग याचं सोल्युशन एकच आहे की मनात ठेवा स्टॉप लॉस. ओके, आणि जिथं पाहिजे तिथं सेल करा. नाही नाही, मी फक्त स्टॉक बद्दल बोललोय. काय? स्टॉक बद्दल बोललेलो आहे. बरोबर? तसं पण ऑप्शनच्या, बँक निफ्टी फ्युचर असू दे, ऑप्शनचं काही असू दे, त्याला पण एक्सेल किंवा टार्गेट पैकी एकच लावता येतं, दोन्हीपैकी एकच लावता येतं, एकापेक्षा जास्त लावता येत नाही. ओके, मग इंट्राडेचे पोझिशन असू दे किंवा डिलिव्हरीची. ओके, सगळ्यांना समजलेलं आहे. समजा मला काय, मी आज पोझिशन घेतली, ती कुठं दिसते? पोर्टफोलिओ पोझिशन मध्ये. कुठे दिसते? पोर्टफोलिओ पोझिशन मध्ये दिसत आहे. ओके, पोर्टफोलिओ पोझिशन मध्ये दिसत आहे. मग मी आजच्या आज सेल करू शकतो का? जरी मी सीएनसी मध्ये घेतली, जरी सीएनसी मध्ये पोझिशन घेतली, तरी मी आजच्या आज करू शकतो का? येस. तर मग सगळ्यात पहिले जी ऑर्डर्स मध्ये जी पेंडिंगची ऑर्डर आहे स्टॉप लॉसची, तिला काय करणार मी? डिलीट करणार. काय करणार? डिलीट करणार. होल्ड करून ठेवणार तिच्यावरती, आणि त्यानंतर कॅन्सल ऑर्डर करणार. काय करणार? कॅन्सल ऑर्डरवरती क्लिक करणार. त्यानंतर एस वरती क्लिक करणार. केलं एस वरती क्लिक, बरोबर झाली कॅन्सल. आता मी कुठे जाणार? पोर्टफोलिओवरती जाणार. कुठे जाणार? पोर्टफोलिओवरती. आणि त्याला काय करणार? काय करायचं आपल्याला? एक्झिट करायची. काय करायचे? एक्झिट करायची. एक्झिट करण्यासाठी काय करणार? या पीएनबी ला होल्ड करून ठेवणार आणि एक्झिट पोझिशन वरती क्लिक करणार. कशावरती क्लिक करणार? एक्झिट पोझिशन वरती. त्यानंतर एस वरती क्लिक करणार. झाली काय एक्झिट पोझिशन? ब्लर दिसतंय का सगळ्यांना? येस, इथं ब्लर दिसलं म्हणजे काय? पोझिशन एक्झिट झालेली आहे. म्हणजे जरी सीएनसी मध्ये घेतली तरी मी इंट्राडे म्हणून तिला यूज केलेलं आहे. ओके, ही गोष्ट होती सीएनसी पोझिशन इंट्राडे मध्ये यूज करण्याची. अजून एक गोष्ट जीटीटी ऑर्डर. काय? जीटीटी ऑर्डर. मग सर जीटीटी ऑर्डर काय हो? ती घेतली जाते एंट्री घेण्यासाठी. कशासाठी घेतली जाते? एंट्री घेण्यासाठी. गुड ट्रेल ट्रिगर. आता प्रत्येक ब्रोकरची एक वेगवेगळी जीटीटी ऑर्डरची फीचर्स आहेत. बरोबर आहे? तसे फीचर्स आल्यास ब्ल्यू मध्ये कमी, टू बी फ्रँक. मग कसं सर? जीटीटी ऑर्डर, गुड ट्रेल ट्रिगर, गुड ट्रेल
ट्रिगर ही घेतली जाते एंट्रीसाठी. कशासाठी? एंट्री. आणि हिची व्हॅलिडिटी असते 1 इयर. किती वर्ष सर? 1 वर्ष. मग सर ही काय यूज केली जाते? समजा आज पीएनबी स्टॉक किती रुपयाचा आहे? 99 रुपयाचा. काय? 99 रुपयाचा. मला असं वाटतंय पुढच्या काही काळात म्हणजे 3 महिन्यात, 5 महिन्यात, 10 महिन्यात, 1 वर्षात, 11 महिन्यात तो 99 वरून तो किती वर येऊ शकतो? 70 किंवा 60 वरती येऊ शकतो. मग मी 1 वर्ष अगोदरच, 6 महिन्या अगोदरच, 1 महिना अगोदरच त्याला ऑर्डर लावून ठेवणार. काय? ऑर्डर लावून ठेवणार. त्याला म्हणतात गुड ट्रिगर ऑर्डर, जीटीटी ऑर्डर. मग सर कशा प्रकारे लावणार? परत कुठे जाणार मी? वॉचलिस्टमध्ये. कुठं जाणार? वॉचलिस्टमध्ये. समजा आता मला धन बँक घ्यायचंय. काय घ्यायचंय? धन बँक. हा याला ना मला असं वाटतंय की तो आता 30ला आहे. कितीला आहे? 30ला आहे. बरोबर आहे? 30ला आहे. आणि तो पुढं काही काळात येणाऱ्या 1 वर्षात 20 रुपयाला जाऊ शकतो. किती? 10 रुपये कमी होऊ शकतात. तर मी आजच ऑर्डर लावून ठेवणार. काय? आजच ऑर्डर लावून ठेवणार. आता जीटीटी ऑर्डर कोणाला यूज कामात येते माहिती आहे का? ज्या लोकांकडे टाइम नाही, टीचर लोक आहेत, ते काय करतात? जीटीटी ऑर्डर लावून ठेवतात. एक सपोर्ट बघतात. बरोबर? एक सपोर्ट समजा 20 रुपयाला सपोर्ट आहे, 30 रुपयात चालू आहे. मग त्या सपोर्ट वरती काय करून ठेवतात? जीटीटी ऑर्डर लावून ठेवतात पोझिशनसाठी. आणि जसं त्या सपोर्ट वरती पोझिशन येते 1 वर्षात, तिथं हिट होऊन त्यांचं काय होते? एंट्री होऊन ते कुठे जातात? नेक्स्ट लेवल जातात. बरोबर? समजा धन बँकला मला एंट्री घ्यायची म्हणजे जीटीटी ऑर्डर लावायची. तर मी काय करणार? धन बँक वरती क्लिक करणार. ओके. इथे क्रिएट जीटीटी दिसते बघा. याच्यावरती क्लिक करणार. त्यानंतर मला जीटीटी ऑर्डर लावायची. काय लावायची? जीटीटी ऑर्डर. मग एलटीपी जशी तशी राहून देणार. लेस दॅन आपल्याला काय खाली लावायचंय ना? लेस दॅन तसं तसं लावू देणार. क्वांटिटी टाकणार. किती लावायचंय? ओके. किती क्वांटिटी घ्यायची आहेत? समजा मला 20 वरती आल्यावर 1 लाख क्वांटिटी घ्यायची. इथे 1 लाख टाकणार. प्राइस कितीवर घ्यायचंय? इथे टाकणार. आणि ट्रिगर प्राइस मध्ये बी तीच प्राइस टाकणार. इथे डिफरन्स टाकायचा नाही. समजा ट्रिगर प्राइस मध्ये मला किती लागी पाहिजे? 20 रुपयाला पाहिजे. तर मी ट्रिगर प्राइस मध्ये काय टाकणार? 20 रुपये. आणि वरती प्राइस मध्ये पण काय टाकणार? 20 रुपये. आणि त्यानंतर इथे चेक बॉक्स दिसतो त्याला काय करणार? चेक करणार. ओके. आणि क्रिएट जीटीटी वरती क्लिक करणार. ओके. आता माझी जीटीटी ऑर्डर लागलेली की नाही ते चेक करण्यासाठी काय करणार? ऑर्डर्स वरती क्लिक करणार. आणि इथं वरती जे पेंडिंग एक्झिक्युटेड ट्रेड बुक याला स्वीप करणार लेफ्ट साईडला. केलं. आणि इथं जीटीटी ऑर्डर 2 दिसत आहेत माझे. बरोबर आहे? मी पीएनबी ची बी लावलेली आहे 70 वरती आल्यावर, आणि धन बँकची पण लावलेली. बरोबर? जसं मार्केट 20 रुपीजला येईल, माझी ऑर्डर एक्झिक्यूट होऊन ती काय होईल? माझी एंट्री होऊन जाईल. समजलं का तुम्हाला? कळवा चॅट बॉक्स मध्ये. जीटीटी ऑर्डर ही वापरली जाते एंट्रीसाठी. आलायस ब्ल्यू मध्ये. त्यासाठी एंट्रीसाठी. समजलं का सगळ्यांना? कळवा चॅट बॉक्स मध्ये. कॅन्सल पण होते. ओके. समजा मला कॅन्सल करा, डिलीट करायचे दोघं पण, मी कसं करणार? होल्ड करून ठेवणार तिच्यावरती. ओके. किंवा एकदा क्लिक केलं तरी चालेल. त्यानंतर मी काय करणार? कॅन्सल करून देईन. त्याला मॉडिफाय पण करू शकतात तुम्ही. इथे कॅन्सल वरती क्लिक करणार. ओके. त्यानंतर एस वरती क्लिक करणार. झाली का कॅन्सल? येस झाली. तशी बी धन बँक पण करू शकतो मी. ओके. मॅडम 20 कसे ठरवले सर? मॅडम मी फक्त एक अजून केलं ते. माझी इमॅजिनेशन पॉवर वापरली. माझी इमॅजिनेशन पॉवर खूप चांगली. ओके. हा. इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ओके. हे सगळ्या गोष्टी होत्या एंट्री बद्दल. नाही जे कोणतीही ऑर्डर लक्षात ठेवा. कोणतीही ऑर्डर जेव्हापर्यंत एक्झिक्युट मध्ये येत नाही, इथे एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट दिसत नाही, तेव्हापर्यंत चार्जेस लागणार नाही. काय? कुठेही जाऊ द्या, मग ती पेंडिंग मध्ये जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, कशीही जाऊ द्या, चार्जेस लागणार नाही. एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट झाली तर चार्जेस लागतील.
ओके. आता झालं. समजा मी पोझिशन घेऊन ठेवली. काय पोझिशन घेऊन ठेवली? पोर्टफोलिओमध्ये मी पीएनबी घेतली होती, त्याची पोझिशन घेऊन ठेवली होती. समजा मी एनएचपीसीची घेऊन ठेवली होती काल. मग ती आज कुठे दिसते मला? होल्डिंगमध्ये. काय? होल्डिंगमध्ये दिसते. बरोबर? तर होल्डिंगमध्ये मी जाऊन त्याला स्टॉप लॉस टार्गेट लावू शकतो का? येस, लावू शकतात. पण इथं ना एक गोष्ट लक्षात घ्या. इथं ना तुम्हाला टी पिन जनरेशन करावा लागतो. टी पिन लागतो. काय लागतो? टी पिन लागतो. मग टी पिन कसं बघणार? काय? टिफिन मध्ये कसं बघणार? टिफिन कसा जनरेट करणार? ओके, लक्ष द्या. सगळ्यांनी करायचं आहे. ओके. समजा मी याच्यावरती क्लिक केलं. तुम्ही पोझिशन ऍड पण करू शकतात आणि त्याला एक्झिट पण करू शकतात. ओके. मी एक्झिट वरती क्लिक करणार. कशावरती क्लिक करणार? एक्झिट वरती. ओके. इथं काय म्हणतंय? सीडीएसएलचा मेसेज येतोय. बरोबर? त्यांच्याकडे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्यांची परमिशन गरजेचे आहे ना? हो. म्हणून तुम्हाला काय लागल? टिपिन लागल. ते टिपिन देतील, इथं टाकणार, तेव्हा तुमचा स्टॉप लॉस टार्गेट. कारण की स्टॉप लॉस आणि टार्गेट एक्झिटच्या पोझिशन आहेत. कशाच्या पोझिशन आहेत? एक्झिटच्या. स्टॉप लॉस हिट, एक्झिट. टार्गेट हिट, एक्झिट. बरोबर? स्वतःहून एक्झिट. बरोबर? त्यासाठी लागल टिपिन. काय लागल? टिपिन. मग तुम्ही टिपिन काय करू शकतात? जनरेट करू शकतात. मग टिपिन जनरेट करण्यासाठी लागतो बीओआयडी. काय लागतो? बीओआयडी आणि पॅन नंबर. काय लागतो? बीओआयडी आणि पॅन नंबर. ओके. सांगतो ना माधवी मॅडम, सगळं सांगतो. बीओआयडी म्हणजे काय, कुठं बघायचं. आय एम हिअर ना. तो डोंट वरी, मी सगळं सांगेल. ओके. हा. मग काय लागतो आपल्याला? सगळ्यात पहिले बीओआयडी लागतो. तो भेटेल तुमच्या प्रोफाईलमध्ये. कुठं भेटेल? प्रोफाईलमध्ये. कुठं जाणार तुम्ही? इथे दिसतोय युजर आयडी. याच्यावरती क्लिक करणार. ओके. पर्सनल डिटेल्समध्ये जाणार. इथं प्रोफाईल दिसते. इथं पर्सनल डिटेल्समध्ये जाणार. ओके. गेलेत. इथं डीमॅट बीओ दिसतो बघा. बीओ आयडी दिसतोय. हा लागतो आपल्याला. हा ना कुठेतरी लिहून घ्या. कारण की कधी कधी हा खूप गरजेचा असतो. हे तुमच्या डीमॅट अकाउंटची आयडी समजून घ्या. डीमॅट अकाउंटचं आधार कार्ड समजून घ्या. ओके. खूप गरजेचा असतो. जसे की माझा आहे 120853 म्हणजे 3071111576. ओके. हा माझा आहे. काय? हा माझा आहे. नाही तर तुम्ही सगळेजण माझा टाकत बसणार. असं करू नका. स्कूल सारखं समोरचा मुलगा काहीतरी लिहितोय. ओके. त्यालाच कॉपी करायचा विषय करू नका. ओके. स्कूलची आदत सोडा. ओके. बीओआयडी. हा बीओआयडी टाकायचा आपल्याला. तर कुठं टाकायचं? कसं टाकायचं? मी बॅक जाणार. ओके. जर ओके. जर मला स्टॉप लॉस लावायचा आहे, टार्गेट लावायचं आहे, तर मला काय करावं लागेल? टिपिन जनरेट करावं लागेल पर्टिक्युलर याचा. ओके. तर मी काय करणार? एनएचपीसी याचं करायचं मला टिपिन जनरेशन. मी त्याच्यावरती क्लिक करणार. त्यानंतर एक्झिट वरती क्लिक करणार. ओके. त्यानंतर असतं ऑथोराइज. ऑथोराइज वरती क्लिक करणार. केलं ऑथोराइज वरती क्लिक. त्यानंतर इथं काय करणार? सिलेक्ट करणार ऑल. काय? जेवढेही असतील तुमचे सगळे ऑल वरती सिलेक्ट करणार. ओके. मी आता एनएचपीसी एकच आहे, तर एनएचपीसी साठी जे टिपिन जनरेशन होईल. उद्या जर मी नवीन होल्डिंग घेतली, तर त्या होल्डिंगसाठी तुम्हाला नवीन जनरेशन करावं लागेल. टिपिन जनरेशन. ओके. कारण की प्रत्येक ट्रेडचा एक टिपिन असतो. ओके. जर तुम्ही इथे समजा 10 ट्रेड घेतले आणि सगळ्यांना क्लिक केले ना, तर 10चा एक तुम्हाला काय भेटेल? टिपिन भेटेल. काय भेटेल? टिपिन. केलं मी चेक बॉक्स केलं. त्यानंतर ऑथोराइज वरती क्लिक करणार. त्यानंतर कंटिन्यू टू सीडीएसएल वरती क्लिक करणार. ओके. इथे टिपिन टाकावा लागतो. पण आपल्याकडे टिपिन आहे का आता? नाही. तर मी काय करणार? क्लिक हिअर करणार. काय करणार? क्लिक हिअर. ओके. क्लिक हिअर केलं मी. खाली जाणार. बरोबर. सगळ्यात पहिले काय विचारते? बीओआयडी. काय विचारतो? बीओआयडी. जसं की माझा बीओआयडी मी टाकल इथं. बरोबर. तुम्ही तुमचा टाकणार. बीओआयडी माझा काय आहे? 1208. ओके.
त्यानंतर टाकायचं पॅन नंबर तुमचा. ओके, पॅन नंबर टाकणार मी इथं. ओके, त्यानंतर जो हा कॅप्चा दिसतोय जसा न तसा इथे टाकायचा आहे, जसा न तसा. ओके, दिसतोय व्ही कॅपिटल मध्ये, व्ही एन क्यू एक्स बी 1. ओके, टाकला मी. त्यानंतर काय करणार, नेक्स्ट वरती क्लिक करणार. ओके, नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल तुमच्या नंबरवरती. ओके, ओटीपी येईल तुमच्या नंबरवरती. आता माझं इथं एनीडेक चालू आहे. ओके, एनीडेक चालू आहे, त्याच्यामुळे ते माझे हे दिसणार नाही, पण टेक्स्ट मेसेज वर पण येतो आणि मेल आयडी वरती पण येतो. मग मी मेल मध्ये जाणार. कुठे जाणार, मेल मध्ये. ओके, मी माझं मेल चेक करणार. मेल वरती पण येतो आपला हे पासवर्ड. ओके, ओटीपी, सॉरी, मेल वरती जसं ओटीपी आलेला आहे. ओके, स्क्रीन शेअरिंग होती, स्क्रीन शेअर होती म्हणून माझं ते टेक्स्ट मेसेज ओपन झालेलं नाहीये. ओके, इथं बघा, इथं हे आलेलं आहे बरोबर, वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी. ओके, 95 83 39. मी परत जाणार आणि इथे टाकणार 83 39. टाकलं मी. त्यानंतर मी करणार नेक्स्ट. ओके, नेक्स्ट केल्यानंतर इथं काय बोललंय, तुमचा टिपिन जनरेशन झालेला आहे. काय, टिपिन जनरेशन झालेला आहे. ओके, तो तुमच्या मेल आयडी वरती आणि तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट वरती पाठवला गेला असेल. परत कुठे जाणार मी, मेल वरती. कुठे जाणार, मेल वरती. बरोबर, मला आलेला मेल दिसतोय का, येस. इथं माझा टिपिन दिसतोय का, बरोबर, इथं माझा टिपिन दिसतोय. तो मी काय त्या पर्टिक्युलर स्टॉक साठी ठेवणार. काय, त्या पर्टिक्युलर स्टॉक जर सिलेक्ट ऑल केलं तर सगळ्यांसाठीच राहणार. आणि हा एकदा टिपिन जनरेट केला तो हा परमनंटली असतो. काय, टिपिन जनरेट केला तर परमनंटली असतो पर्टिक्युलर स्टॉक साठी. ओके, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, टिपिन जनरेट करू शकतो. समजलं का सगळ्यांना, कळवा चॅट बॉक्स मध्ये टिपिन कशा प्रकारे जनरेट करू शकतो आपण. कळवा चॅट बॉक्स मध्ये. आहेत ना सगळे, ऍक्टिव्ह आहेत ना, सगळ्यांचा मेसेज यायला पाहिजे. ऍक्टिव्ह आहेत ना सगळेजण. प्रतिभा मॅम, पेंटिंग फक्त मीच करणार, तुम्ही करायची नाही स्क्रीनवरती. ओके, आता मला मी त्या काय काय करणार, NHPC ला ऑथोराइज करणार. जेवढे स्टॉक सिलेक्ट केले होते त्यांच्यासाठी परमनंट असतो. आपण एकच होता ना माझ्याकडं, मी सिलेक्ट ऑल केलं होतं ना. ओके, त्यानंतर मी काय करणार, ऑथराईज करणार. काय करणार, ऑथराईज करणार. ऑथराईज वरती क्लिक करणार. केलं ऑथराईज वरती क्लिक. हे बघा, सिलेक्ट इन्स्ट्रुमेंट, मी तर सिलेक्ट ऑल केलं, जेवढे होल्डिंग मधले स्टॉक असतील सगळ्यांसाठी होऊन जाईल. आणि पर्टिक्युलर केलं तर त्याच्यासाठी टिपिन जनरेट होईल. ओके, मी तर काय करणार, सिलेक्ट ऑल करणार. ओके, झालं. त्यानंतर काय करणार, ऑथराईज करून घेणार. त्यानंतर कंटिन्यू टू सीडीएसएल याच्यावरती क्लिक करणार. ओके, आणि इथं टाकणार टिपिन जो माझा आलेला होता, 44 78 53. त्यानंतर इथं काय करणार, व्हेरीफाय करून घेणार. मी काय करणार, व्हेरीफाय करून घेणार. ओके, परत ओटीपी येईल. व्हेरीफाय करण्यासाठी परत ओटीपी येईल. ओके, आला ओटीपी, बरोबर. त्यानंतर मी काय करणार, त्याला व्हेरीफाय करणार. काय करणार, व्हेरीफाय. ओके, येस,
सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. मग तुम्ही इथून काय लावू शकतात, स्टॉप लॉस पण लावू शकतात, एसएल पण लावू शकतात, टार्गेट पण लावू शकतात आणि स्वतःहून एक्झिट पण होऊ शकतात. कळवा चॅट बॉक्समध्ये टिपिन प्रोसेस कळाली का तुम्हाला? खूप महत्वाची टिपिन प्रोसेस कळवा चॅट बॉक्समध्ये कळाली का? ओके, प्रत्येकाने करून बघायचे जर होल्डिंग मध्ये स्टॉक असतील तर. ओके, आता मला सेल करायचा आहे हा. इथं सगळ्यांचं कन्फ्युजन होतं, परत कन्फ्युजन व्हायला नको, सगळ्यांना सांगतो मी. ओके, आपण कन्फर्मेशन कसं घेणार सेल करणे केल्या पहिले, सगळ्यात पहिले सेल कसं करणार आणि त्यानंतर माझं स्टॉक सेल झालेले की नाही ते कन्फर्मेशन कसं घेणार? प्रतिभा कदम मॅडम, ड्रॉइंग ड्रॉइंग खेळू नका. कन्फर्मेशन कसं घेणार माझं सेल झालेले की आहे की नाही? ओके, सगळ्यात पहिले मी सेल करणार. कसं करणार? होल्डिंग मध्ये टिपिन जनरेशन केल्यानंतर जी होल्डिंगचा स्टॉक दिसतोय त्याला क्लिक करणार. ओके, एक्झिट वरती क्लिक करणार. ओके, आणि मार्केट प्राइसला काय करून देणार? सेल करून देणार. काय करून देणार? सेल करून देणार. ओके, मी काय करतोय? एक्झिट घेतोय. काय करतोय? सेल करतोय. काय करतोय? सेल. कसं करणार? सगळ्यात पहिले होल्डिंग वरती जो स्टॉक दिसतोय त्याला क्लिक करणार. टिपिन जनरेशन नंतर त्यानंतर एक्झिट वरती क्लिक करणार. ओके, त्यानंतर मार्केट प्राइस वर ऑलरेडी असेल, ओके, एक्झिट करताना नाहीच नसेल तर मार्केट प्राइस वरती घ्या आणि त्यानंतर काय करा? सेल ऑर्डर वरती क्लिक करा. ओके, सेल ऑर्डर वरती क्लिक केलं मी, ऑर्डर प्लेस सक्सेसफुली झाली. काय झाली? ऑर्डर प्लेस सक्सेसफुली. मग इथं इथं येतो सगळ्यांचा कन्फ्युजनचा पार्ट. सर मी सेल केलं पण मला दिसलंच नाही सर, काय होतंय? सगळ्यांचं खूप जण कॉल करतात, पण लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट बघा इथं, ती म्हणजे कोणती सर? ती म्हणजे इथं क्वांटिटी मध्ये किती दिसते? 0. किती दिसते क्वांटिटी मध्ये? 0. पहिले किती दिसत होती? 1. म्हणजे सेल झालेला आहे का? येस झालेला आहे. म्हणजे क्वांटिटी पाहायची पहिले. काय पाहायची? क्वांटिटी. काय पाहायची? क्वांटिटी. ओके, झिरो झिरो झाली. त्यानंतर दुसरं कन्फर्मेशन काय घ्यायचं? ऑर्डर्स वरती जायचं. एक्झिक्युटेड ऑर्डर मध्ये सेलची ऑर्डर दिसते का? बरोबर, सेलची ऑर्डर कंप्लीट दिसली म्हणजे काय झालं? एक्झिक्यूट झालेली, सेल झालेली आहे आपली ऑर्डर. काय आलेली? सेल. आणि सगळ्यात महत्वाचं कन्फ्युजन म्हणजे पोर्टफोलिओमध्ये काय? पोर्टफोलिओमध्ये पोझिशन मध्ये तुम्हाला काय दिसेल? मायनस क्वांटिटी मध्ये ट्रेड चालू असताना दिसेल, पोझिशन चालू असताना दिसेल. तर इथं पोझिशन चालू नाहीये, इथं चालू आहे की तुम्ही विकल्यापासून काय? विकल्यापासून याच्यामध्ये काय चेंजेस आले? मार्केट तर चालू आहे ना, मार्केट बंद होणार आहे का? विकी सरांनी आता मोठी स्टॉक विकून दिलेले आहेत म्हणून विकी सरांच्या आठवणीत आपण काय करणार आहेत? त्या दिवशी त्या स्टॉकची प्राइसच बंद ठेवणार आहेत. असं चालेल का कधी? नाही. बरोबर, आणि डिलिव्हरीचा अर्थ असतो एका दिवसापेक्षा जास्त. मग आज सेल केलं, बरोबर, आज सेल केलं तर मग ते पोझिशन मध्ये दिसेल आणि उद्या दिसणार नाही, आणि 2 दिवसानंतर तुमचा फंड सीडीएसएल मधून येऊन तो कुठे दिसेल? डिमॅट अकाउंट मध्ये दिसेल. म्हणून लक्षात घ्या इथं मायनस क्वांटिटी दिसेल. काय? सगळ्यात पहिले मायनस क्वांटिटी क्वांटिटी दिसेल, मायनस क्वांटिटी. बरोबर, त्यानंतर इथं रिफ्लेक्शन मध्ये तुमचा काही संबंध नाही. काय? रिफ्लेक्शन मध्ये या पोझिशनचा काही संबंध नाही. अनबुक रिअल पीएलएन मध्ये काही संबंध नाही. जेव्हापासून तुम्ही सेल केलं तेव्हापासून त्याच्यामध्ये काय फरक आला हे दिसतं. समजून घ्या, कन्फर्मेशन घेऊन घ्या. यस शीतल मॅम, मी तेव्हा सांगितलं ऍड पण करू शकतो असं. डन. समजलं इथपर्यंत? कळवा चॅट बॉक्स मध्ये. किसी को कुछ डाउट पूछिए. टिपिन रोज नाही टाकावं लागत, तो परमानंट असतो. ओके, फक्त स्टॉक वाईज असतो. समजा मी आज एनएचपीसीएल लावला आणि उद्या जर मी रिलायन्सची पोझिशन घेतली, मग रिलायन्स साठी पण मला वेगळा क्रिएट करावा लागत. पण टिपिन हा परमानंट असतो. काय असतो? परमानंट असतो त्या पर्टिक्युलर स्टॉकसाठी. रोज रोज नाही करावं लागत.
किसी को कुछ डाउट? मी चार्जेस बद्दल एवढं बोललो की चार्जेस एक्झिक्युटेड ऑर्डर मध्ये आल्यानंतर चार्जेस लागणारच. मग ही सेलची ऑर्डर एक्झिक्यूट मध्ये नाही आली का? सेलची ऑर्डर एक्झिक्यूट मध्ये नाही आली का? आली ना. ब्रोकर चार्ज घेलं ना ती. कळवा. आतापर्यंत जेवढं शिकवलं सगळं कळालं का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. सगळं समजलं का? कोणाला काही डाऊट आहेत का? डाऊट असतील तर हँड रेस करा प्लीज. येस, रेकॉर्डिंग भेटेल. हँड रेस करा पहिले. श्याम सुंदर सर, तुमचा नेट प्रॉब्लेम होता. रेकॉर्डिंग भेटेल, परत रिपीट करून घ्या. ओके. सगळ्यांना सगळं काही समजलेलं आहे. कैसा लगा आज का सेशन, बताओ मुझे. कसं वाटलं? इन्फॉर्मेटिव्ह वाटलं का? मजा आली का? कळवा चॅट बॉक्स मध्ये. थँक्यू आरती मॅम. यस, युनिक माहिती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. खूप छान छान माहिती आहे. ती फक्त घेणाऱ्याकडून घेतली गेली पाहिजे. बहुत बढिया सर जी. अधूनमधून जोक क्रॅक केले, कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? आहे का कोणी असं काही? थोड़ा फार चलता है ना भाई. तुम सेशन में मजा कैसा आएगा फिर? है क्या कोई ऐसा जिसको मैं कुछ बोला? चलता है सर. जर एकच वे कम्युनिकेशनने गेलो आणि त्या सेशन मध्ये मजाच केली नाही तर काय फायदा त्या शिकण्याचा? हसत खेळत शिक्षण असणं खूप गरजेचं आहे, खूप. राईट रेणुका मॅम. ओके. परत एकदा रिक्वेस्ट जी प्रत्येक वेळेस करतो मी, आणि थँक्यू टू एव्हरी वन. प्रत्येक वेळेस खूप चांगले फीडबॅक टाकतात तुम्ही ग्रुपवरती. ओके. परत अजून एकदा मी ती अपेक्षा करेल की तुम्हाला सेशन कसं वाटलं. ग्रुप ऑन केलेला आहे मी. तुम्हाला सेशन कसं वाटलं त्याचा फीडबॅक जरूर टाका, जेणेकरून माझा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि मी चांगले सेशन मला असं वाटतं की चांगले सेशन मी घेतो. क्लिअर? आएंगे ना फीडबॅक? बताइए मुझे चैट बॉक्स में. यस, पूनम मैम थैंक यू. ऑफकोर्स ज्योति मैम. थँक्यू टू एव्हरीबडी. येस, आता जे जे क्वेश्चन असतील ना त्यांनी हँड रेस करा. स्टेप बाय स्टेप आपण. सरिता मॅमनी टाकला पण फीडबॅक लगेच. थँक्यू सरिता मॅम. माधवी मॅम, हँड रेस करा, आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. ओके. आता आपलं राहिलेले ऑप्शनचं सेशन, ते तुम्हाला ग्रुपवरती आय थिंक ऑप्शनचं सेशन मंडेला असू शकतं किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसाला मंगळवारी. टिफिन लक्षात ठेवावं लागतं. ओके. येस. गणेश पावसकर सर बोला, अनम्यूट केलेले आहे. तर ते आता सेलिंगची ऑर्डर टाकली तुम्ही, ते हा सेल केलं, हा. ते प्रत्येक वेळेला टिफिन जनरेट करावं लागतं का LSB मध्ये? प्रत्येक वेळेला नाही सर, एकदा परमानंट जनरेट होतो एका पर्टिक्युलर स्टॉक साठी. हा, मग समजा तुमच्याकडे 10 स्क्रिप्ट असतील, येस, तर 10 स्क्रिप्ट असतील तर मग 10 ते स्क्रिप्ट सिलेक्ट डिलिव्हर. सिलेक्ट ऑल करणार तुम्ही. मग ते 10 स्क्रिप्ट साठी एकच टिफिन जनरेट होईल. नाही नाही, पण प्रत्येक स्क्रिप्ट आता नाही सेल करायची ना आपल्याला, नंतर नंतर करे, कधी आता करे, कधी 2 हा महिन्यांनी, पण कधी 6 महिन्यांनी, कधी हो 4 दिवसांनी. हो, तर मग तुम्ही एकदाच टिफिन जनरेट करणार ना, मग तुम्ही कधी पण सेल करा. एका वर्षाने, 5 वर्षांनी, 20 वर्षांनी सेल करा. जी टिफिन. ओके, म्हणजे अलायन्स ब्लू मध्ये असं फंक्शन, अलायन्स ब्लू मध्ये असं फंक्शन आहे की टिफिन जनरेट करायचं. येस, टिफिन जनरेट करायचं.
IFL मध्ये नाहीये. ठीक आहे, नाहीये. ठीक आहे. येस. थँक्यू. मस्त येस, सर, वेलकम. नाईस सर, मस्त. थँक्यू मस्त. सर. फक्त मला सर ते हे जे जरा हे जे पाठवलं 2 अलायन्स ब्लूचे पहिले 2 लेक्चर आहेत ना, बाय सर टू सर. सेल येस आणि येस. सेल टू बाय, ते नाही वाटत येस त्याच्यामध्ये. येस, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी पाठवतो. येस सर, नाईस सर, येस. नाईस सर, मस्त येस. फर्स्ट क्लास एकदम. येस, थँक्यू सर. अनुराधा मॅम बोला. हॅलो सर. येस मॅम बोला. मला विचारायचं होतं की मी अलायन्स ब्ल्यू आहे ना त्या लॅपटॉपमध्ये मी त्याचं ऍप्लिकेशन यूज करते. तर हा हा सर त्याच्यामध्ये जेव्हा आपण एस-एल वगैरे लावतो तर त्याचं हा डिफरन्स टाकायची जी प्राइस येते ना, तो हा. ऑप्शन मला दिसतच नाही. ओके. हं. एकदा ना मला आता तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या, सेशन झाल्यानंतर मी सांगतो. आणि आपलं तसं पण डेस्कटॉप व्हर्जनचं होणारच आहे. ओके. आता याच्यानंतर ऑप्शनचं राहील आपलं डेमोस्ट्रेशन, नंतर डेस्कटॉप व्हर्जन कसा यूज केला जातो त्याचं पण होईल. ओके. त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. ओके. ओके. कारण मी आता मग फक्त जेव्हा एस-एल लावते ना, तर मग फक्त एस-एल म्हणजे दोन्हीकडे सेमच प्राइस टाकते असं एस-एलची. हा हा. मला ते प्राइस आणि हे असं ऑप्शनच नाही दिसत. बरं, तर नाही सेम बी टाकले तरी चालेल, बट आपण मोस्ट ऑफ द टाइम डिफरन्स ठेवणं गरजेचं आहे खूप जास्त. डिफरन्स. हां. हा, मी सांगतो तुम्हाला आता कसं करायचं. ओके. म्हणजे मग म्हणजे नंतर सेशनमध्ये कळेल की मी तुम्हाला मेसेज करू? एकदम मेसेज करून द्या, मी सांगतो तुम्हाला. ओके. थँक येस. यू. येस. स्मिता मॅम बोला, अनम्यूट केलेले आहे. माधवी मॅडम एकदा परत क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये करा, पाठवा, मी देतो आन्सर त्याचं. हॅलो. येस स्मिता मॅडम बोला. हा सर, जे ब्रोकरेजचं बोलले होते ना, म्हणजे हा एक स्टॉक घेतला तरी 15 रुपये लागणार बरोबर. आणि 10 घेतले तरी 15 लागणार 15 रुपये की लागणार. पर क्वांटिटी? नाही नाही नाही, अच्छा, म्हणजे ट्रेड 10 ट्रेड घेतले बोललो मी. 50 घेतले. ट्रेड बोललो, एका एका ट्रेड मध्ये काय, एका ट्रेड हो, म्हणजे एक ट्रेड एका म्हणजे ट्रेड मध्ये. बाय टू सेल पूर्ण प्रोसेस. हो हो हो. बरोबर. म्हणजे हा, हा, म्हणजे असं काही नाही की एका एका पर स्टॉक 15 रुपये असं नाही ना? असं काही नाहीये. एका हा. ट्रेडला 15 रुपये प्लस जीएसटी, मग त्याच्या 1 लाख क्वांटिटी राहू द्या, नाही तर कितीही राहू द्या. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके सर. ओके. थँक्यू. येस सेशन खूप वेलकम. छान झालं सर. येस थँक्यू मॅडम. हा. हा, कोणाला काही क्वेश्चन? जोपर्यंत तो स्टॉक होल्डिंग मध्ये आहे तितके दिवस रोज हा टिफिन वापरून रोज एसएल वगैरे टाकायचं नाही. माधवी मॅडम, जर मी आता NHPC केला होता बरोबर, NHPC ला ऑथराईज केलं, टिफिन साठी काय केलं सगळ्यात पहिले, ऑथराईज केलं मी NHPC ला बरोबर. इथं ऑथराईज केलं आणि टिफिन जनरेट केला, तर तो कायमचा, काय कायमचा. आज मी टिफिन जनरेट केला, व्हेरीफाय केला, तर तो कायमचा होऊन जाईल, मग किती पण दिवस. ओके. त्याला परत परत टाकायची गरज नाही. ओके माधवी मॅम, एकदा ओके करा मला चॅट बॉक्स मध्ये. यस डन मॅम. काही प्रश्न असतील माधवी मॅम, मला ना कॉन्टॅक्ट करून घेत जा व्हॉट्सअपवरती. आय विल गिव्ह यू ऑल आन्सर टू यू. ओके. मधुरा मॅम अनम्यूट केलेले मी, बोला. सर टिफिन जनरेट का करतो, म्हणजे उपयोग बरोबर. काय? उपयोग ते सांगतो मी तुम्हाला. टिफिन का जनरेट केला जातो. टिफिन आपली जी इन्व्हेस्टमेंट असते ती कोणाकडे जाते मॅडम? ट्रान्सफर आयडी. ओके. आपली जी इन्व्हेस्टमेंट असते ती CDSL कडे जाते बरोबर. ओके. बरोबर. CDSL, ती CDSL कडे गेल्यानंतर ती त्यांच्या डिपॉझिट याच्यात असते, म्हणजे एका खात्यात पकडून घ्या बरोबर. तुम्ही बँकेत जातात, तुम्ही युनिक नंबर देतात का नाही, तुमचा अकाउंट नंबर देतात का नाही कॅश काढण्यासाठी, बरोबर. त्याच प्रकारे आपल्याला सीडीएसएल आपल्याला काय करतो, आणि बँक अकाउंट नंबर पण बँकवालेच देतात ना, त्याच प्रकारे सीडीएसएल आपल्याला पिन नंबर देतो, टी पिन, ट्रान्झॅक्शन आयडी, टी पिन ट्रान्झॅक्शन पिन. ओके. तो टिपिनद्वारे आपण काय, म्हणजे ते फक्त कन्फर्म करतात जो टिपिन टाकतोय तोच व्यक्ती आहे का, काय जो होल्डिंग रिमूव्ह करतोय तोच व्यक्ती आहे का, म्हणून आपण टिपिन जनरेट करतो. म्हणून टिपिन जनरेट केला जातो, ती आपली इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी, बँकेसारखं. समजलं मॅडम? मधुरा मॅडम अनम्यूट केले मी तुम्हाला, समजलं का?
हो सर, हे लॉंग टर्म साठीच आहे का टिफिन? नाही, डिले 1 दिवस जास्त झाला ना तर तुम्हाला टिफिन क्रिएट करणं गरजेचं ओके ओके. आहे. ओके. मग टर्म इन्व्हेस्टमेंट साठीच ना? हो, इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि डिलिव्हरी मोस्ट ऑफ द टाइम आपण इन्व्हेस्टमेंटसाठीच वापरतो. ओके ओके. ओके. येस. ओके. सगळ्यांचे क्वेश्चन आणि आन्सर संपलेत असं आहे का कोणी ज्याचे आन्सर क्वेश्चन्स बाकी आहेत? ओके. असं कोणी आहे की जे लास्ट आहेत? मला सर डायरेक्टली सगळ्यांसमोर नाही बोलायचं, मग तुम्ही गुपचूप मेसेज पण करू शकतात. हा, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. आता नेट प्रॉफिट आणि लॉस लक्षात ठेवा. इथं ना जे झालेलं आहे ना नेट प्रॉफिट आणि लॉस हे इथं दिसेल, पण जेव्हा तुम्ही सेल करणार, काय सेल करणार, तर ते पोर्टफोलिओ मध्ये दिसणार नाही, पोझिशन मध्ये दिसणार नाही. ते डायरेक्टली इथे टोटल पीएनएल मध्ये दिसणार नाही. ते डायरेक्टली कुठं दिसेल? 2 दिवस लागतात. काय 2 दिवस लागतात तुमच्या अकाउंटमध्ये फंड जमा होण्यासाठी इन्व्हेस्टमेंटचा. T2 सेटलमेंट असते. ते दिसत नाही तर डायरेक्टली काय होतं? फंड जमा होतात. ओके, लक्षात ठेवाय. एसएल ऑर्डर बदलू शकतात, टार्गेट बदलू शकतो. बाय टू सेल शिकवलंच मी तुम्हाला सगळ्यांना. आहे का कोणी अजून असं जो चॅट वरती क्वेश्चन विचारायचं त्याला? हे क्या कोई बताओ मुझे. होईल ना विशाल सर, थोडा वेट करा ना. जे शिकवते ते स्टेप बाय स्टेप चला, प्रॅक्टिस करा. एक प्रोसेस आहे सर, सगळं प्रोसेस आहे. असं नाही का घाईत चाललोय आपण, म्हणजे आजच्या आज 2 सेशन घेऊन टाकले आणि 2 दिवसात सगळं सेशन संपवून दिलं आणि सोडून दिलं तुम्हाला. असं चालतं का? नाही. तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणं पण तेवढीच माझी जबाबदारी आहे. मी का विचारतो सगळ्यांना का तुमचा स्क्रीनशॉट टाका, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करतायत का? प्रत्येक सेशनच्या पहिले मी विचारतो प्रॅक्टिस करतायत का? का? बिकॉज आय फील दॅट की प्रॅक्टिस होणं पण गरजेचं आहे. तुम्ही योग्य ट्रॅक वरती असणं गरजेचं आहे. ओके. नाही, सागर सर नाही लावत. ओके, सगळ्यांचे क्वेश्चन्स इथं संपलेले आहेत. ओके. ग्रुपवरती फीडबॅक जरूर टाका. मी वेट करल कोण काय माझ्याबद्दल बोलतंय. ओके. असं नाही की फीडबॅक म्हणजे चांगलं चांगलं सांगणार. जर काही दुरुस्ती करायची गरज असेल, ओके, काही करायची अजून काही तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर यू कॅन बिंदास्त करू शकतात. बट माझं सेशन कसं वाटतंय, ओके, त्याचे रिव्ह्यू जरूर टाका ग्रुपवरती. ओके. डन. डन एव्हरीवन. नाही, आज नाही घ्यायचा डिलिव्हरीचा ट्रेड, आज नाही घ्यायचा. आता मंडेला घ्या डायरेक्ट डिलिव्हरीचा ट्रेड. डन. सेशन समाप्त करे एव्हरीवन. डन करा, चॅट बॉक्स मध्ये डन करा. ओके. प्रॅक्टिस आतापर्यंत चांगली चालू आहे. प्रॅक्टिस करा, स्क्रीनशॉट टाका ग्रुपवरती, मला टाका. ओके. आणि एक नेक्स्ट लेवलला जा. ओके. थँक्यू एव्हरीबडी. ओके, चलो बाय बाय गाईज.